नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 9 डिसेंबर 2020 आणि आपण बघणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठली महत्त्वाची न्यूज कव्हर झाले आहेत. तर पहिली जी न्यूज आहे ती भारत बंद शांततेत, उत्तरेत जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचे शक्ती प्रदर्शन. ठीक आहे, तर आपण बघितलं होतं की फार्मिंग कम्युनिटी जे आहे, ठीक आहे, तर ते एक प्रेशर ग्रुप म्हणून काम करते. काय म्हणून? तर प्रेशर ग्रुप म्हणून. प्रेशर ग्रुप म्हणजे काय? तर दबाव गट. ठीक आहे, प्रेशर ग्रुप म्हणजे काय? तर दबाव गट. तर आपण लास्ट टू लास्ट जे व्हिडिओ केली होती, ठीक आहे, म्हणजे 7 तारखेची, त्याच्यामध्ये आपण दबाव गट, ठीक आहे, दबाव गट व हितसंबंधी गट यांच्याविषयी माहिती घेतली होती. तर तुम्ही ती व्हिडिओ पुन्हा एकदा बघून घ्या, म्हणजे तुमचं काय होईल, तर दबाव गट आणि हितसंबंधी गट जे आहे ते रिवाईज होऊन जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. दुसरी जी महत्त्वाची न्यूज आहे ते आहे भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा कठीण, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचे विधान. ठीक आहे, मग आपल्याला इथे बघून घ्यायचे नीती आयोगविषयी. ओके, तर सर्वात पहिले नीती आयोगचा फुल फॉर्म काय आहे ते लक्षात घ्या. नीती, ठीक आहे, NITI म्हणजे काय? तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ठीक आहे, नीती आयोगचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ठीक आहे, आता नीती आयोग कोणाच्या जागेवरती आला होता? तर प्लॅनिंग कमिशन जे होता, ठीक आहे, त्याला नीती आयोगने रिप्लेस केला होता. कधी अस्तित्वात आला होता? तर 1 जानेवारी 2015 रोजी अस्तित्वात आला होता. ठीक आहे, कशासाठी अस्तित्वात आणणे होता? तर लक्षात घ्या, प्लॅनिंग कमिशन जो होता, ठीक आहे, प्लॅनिंग कमिशन जो होता तो वन साईज फिट फॉर ऑल अप्रोच फॉलो करत होता. म्हणजे राज्य कुठलाही असेल, ठीक आहे, प्रत्येकासाठी एकच पॉलिसी. ठीक आहे, प्रत्येकासाठी एकच पॉलिसी, त्याला काय म्हणतो आपण? वन साईज फिट्स ऑल. ठीक आहे, वन साईज फिट्स ऑल अप्रोच म्हणजे कोणासाठी स्पेशल नाही, प्रत्येकासाठी एकच पॉलिसी असेल काय ते. ठीक आहे, मग याचं तोडगा म्हणून आपण नीती आयोग आणला. ठीक आहे, तर नीती आयोगने काय केला की बाबा टॉप डाऊन अप्रोच जो असतो ना, की प्रत्येकासाठी एकच पॉलिसी, त्याला आपण टॉप डाऊन अप्रोचसुद्धा म्हणतो. ठीक आहे, ऑफिसमध्ये बसून आपण जे काही प्लॅन वगैरे बनवतो आणि नंतर त्याला तिथून इम्प्लिमेंट करतो. ठीक आहे, म्हणून केंद्राकडून मग ते खाली येतं. पण नीती आयोग काय बोलतो? आम्ही बॉटम अप अप्रोच यूज करू. ठीक आहे, आम्ही काय करू? आम्ही बॉटम अप अप्रोच यूज करू. म्हणजे काय? तर खालच्या पातळीवरनं आपण केंद्राकडे जायचं. म्हणजे खालच्या पातळीवरती काय इश्यू वगैरे आहे ते आपण नजरेत घ्यायचं आणि त्यानंतर आपण वरती पॉलिसीज बनवायची. आधी काय होता? वरती केंद्रामध्ये पॉलिसीज बनवायचे आणि ते नंतर खाली इम्प्लिमेंट करायचं. खालती ग्राउंड लेवलवरती काय रियालिटी आहे त्याचं कधी कधी इथे माहिती नसायची लोकांना, तरी ते पॉलिसी बनवून द्यायचे करणं. ठीक आहे, पण आता आपण काय करायचं? आपल्याला बॉटम अप अप्रोच हे यूज करायचं आणि त्यासाठी आपण काय आणलं? नीती आयोग आणला. 65 वर्ष जुनं होतं बरं का प्लॅनिंग कमिशन, त्याला आपण रिप्लेस करून टाकलं आणि काय आणलं? तर नीती आयोग आणला. ठीक आहे, आता नीती आयोगचं स्ट्रक्चर कसं असतो ते आपण बघून घेऊया. ठीक आहे, तर नीती आयोगमध्ये एक चेअरमन असतात. ठीक आहे, आणि ते चेअरमन कोण असतील? तर आपले पंतप्रधान. ठीक आहे, सध्या नरेंद्र मोदीजी जे आहेत ते आपले नीती आयोगचे चेअरमन आहेत. ठीक आहे, त्यानंतर एक व्हाईस चेअरमन असतील. ठीक आहे, व्हाईस चेअरमनची नियुक्ती कोण करेल? तर ते सुद्धा आपले पंतप्रधान करतील. सध्या कोण आहे? तर सध्या डॉक्टर राजीव कुमार आहेत. ठीक आहे, त्यानंतर एक गव्हर्निंग काउन्सिल असेल जे गव्हर्न करायचं काम करेल. ठीक आहे, आता गव्हर्निंग काउन्सिलमध्ये कोण कोण असेल? तर चीफ मिनिस्टर, जेवढे काही स्टेट्स आहेत, ठीक आहे, त्याचे प्रत्येकाचे चीफ मिनिस्टर आणि जी काही युनियन टेरिटरीज आहेत तिकडचे लेफ्टनंट गव्हर्नर्स. ठीक आहे, जेवढे स्टेट्स आहेत तिकडचे चीफ मिनिस्टर आणि जेवढी काही युनियन टेरिटरीज आहेत तिकडचे लेफ्टनंट गव्हर्नर. त्यानंतर येईल रिजनल काउन्सिल. ठीक आहे, आता रिजनल काउन्सिल कशासाठी? तर समजा पश्चिमातलं एक रिजन आहे किंवा पूर्वेतलं एक रिजन आहे किंवा उत्तरमध्ये एखादं रिजन आहे, तर त्या स्पेसिफिक रिजनसाठी, ठीक आहे, त्या स्पेसिफिक एरियासाठी. आता समजा असं आपण आपला भारत बनवला. ठीक आहे, इथे आपला नॉर्थ ईस्ट आला. ओके, तर हा माझा पश्चिम भाग झाला करणं, हा माझा उत्तरेचा भाग झाला, हा माझा पूर्वेचा भाग झाला. मग या पूर्वेचा भागमध्ये जेवढे काही स्टेट्स येतील ना त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक ग्रुप, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? रिजनल ग्रुप. पश्चिममध्ये जे काही राष्ट्र असतील किंवा राज्य असतील त्यांचं एक विशेष ग्रुप, म्हणजे त्याला आपण काय म्हणूया? त्याला रिजनल काउन्सिल म्हणूया. ठीक आहे, तर आता रिजनल काउन्सिलमध्ये कोण कोण असणार आहे? तर रिजनल काउन्सिलमध्ये जे काही आपले राज्य असतील, ठीक आहे, रिजनल काउन्सिलमध्ये जे काही राज्य असतील त्याचे चीफ मिनिस्टर आणि तिथे जर युनियन टेरिटरी असेल तर तिकडचे लेफ्टनंट गव्हर्नर्स. ठीक आहे, पण लक्षात घ्या की रिजनल काउन्सिल जे असेल, ठीक आहे, त्याला चेअर कोण करणार? म्हणजे त्याचे मेन हेड कोण असणार? तर ते असतील आपले प्राईम मिनिस्टर.
ओके, किंवा मग प्राईम मिनिस्टर ठरवतील, ते व्यक्ती जाऊन त्यांना हेड करतील करणं. ओके, किंवा त्यांना आपण चेअरमन म्हणू. ओके, आता पुढे आहे ॲडहॉक मेंबरशिप. ठीक आहे, तर ॲडहॉक मेंबर म्हणजे काय, तर ते टेम्पररी असतात, ते परमनंट नसतं. ठीक आहे, तर ॲडहॉकमध्ये किती असतं, तर 2 मेंबर असतात. ओके, किती मेंबर असतात, 2 मेंबर असतात. ओके, आणि ते रोटेशनल बेसिसवरती असतात. ठीक आहे, काय असतात ते, रोटेशनल बेसिसवरती असतात. ठीक आहे, रोटेशन म्हणजे आता 2 आले, त्यानंतर ते पुन्हा रिप्लेस होणार, दुसरे 2 येणार, परत रिप्लेस होणार, दुसरे 2 येणार करणं. ठीक आहे, तर असं रोटेशन चालू असते करणं त्यांचं. त्यानंतर एक्स ऑफिशियल मेंबरशिप कोणाकडे असेल, तर मॅक्झिमम 4 मेंबर्स असतील. कुठचे, तर युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे. ठीक आहे, जे केंद्रीय कार्यकारी मंडळ असतं ना, तिकडनं 4 मेंबर्स येतील. कुठे, तर एक्स ऑफिशियल मेंबरशिपमध्ये. ठीक आहे, त्यानंतर एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेल. ठीक आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची नेमणूक कोण करेल, तर ते सुद्धा आपले प्राईम मिनिस्टर करतील. कोण करतील, प्राईम मिनिस्टर करतील. आणि ते कॅबिनेट सेक्रेटरी या रँकचे एक अधिकारी असतील. ठीक आहे, ते सेक्रेटरी रँकचे एक अधिकारी असतील. ठीक आहे, कुठल्या रँकचे, सेक्रेटरी रँकचे. आणि सध्या कोण आहे, तर अमिताभ कांत. ठीक आहे, सध्या कोण आहे, अमिताभ कांत जे आहे ते चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. काही स्पेशल इन्व्हायटीज असतात. स्पेशल इन्व्हायटी म्हणजे कोण, तर ते एक्सपर्ट असू शकतात, स्पेशलिस्ट असतात, किंवा एक स्पेसिफिक एरियामध्ये त्यांचं नॉलेज खूप चांगलं असतो. ठीक आहे, त्यांना कोण नॉमिनेट करेल, तर त्यांनासुद्धा आपले प्राईम मिनिस्टर नॉमिनेट करणार. खूप जास्त महत्त्वाचं आहे का, हा जो फॉर्मेशन असतो किंवा कन्स्ट्रक्शन जे आहे नीती आयोगचा, खूप जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे, मग याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया. सर्वात आधी लक्षात घ्या, 8 बॉडीज असतात किंवा 8 सेक्शन्स आहेत. ओके, सर्वात पहिले चेअरमन असतील, नंतर व्हाईस चेअरमन असेल, नंतर गव्हर्निंग काउन्सिल असेल, रिजनल काउन्सिल असेल, ॲडहॉक मेंबरशिप असेल, एक्स ऑफिशियल मेंबरशिप असेल, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतील आणि स्पेशल इन्व्हायटीज असतील. आता याच्यामध्ये काय आहे ते तुम्ही पुन्हा इथून एकदा बघून घ्या. ठीक आहे, त्यानंतर लक्षात घ्या, नीती आयोगमध्ये 2 सेक्शन्स आहेत किंवा 2 क्लासिफिकेशन आहेत. ठीक आहे, एक जे आहे त्याला म्हणू आपण टीम इंडिया हब. ठीक आहे, एकला आपण काय म्हणू, टीम इंडिया हब. आता नीती आयोग म्हटलं मी, ठीक आहे, नीती आयोग म्हटलं तर नीती आयोगमध्ये 2 भाग, एक आहे टीम इंडिया हब आणि दुसरा जे आहे ते नॉलेज अँड इनोव्हेशन हब. ठीक आहे, दुसरा काय आहे, नॉलेज अँड इनोव्हेशन हब. आता टीम इंडिया हब काय करेल, तर सेंटर आणि स्टेटमध्ये, ठीक आहे, सेंटर आणि स्टेटमध्ये संबंध जाळवण्याचं काम करेल, किंवा केंद्राने काही डिसिजन घेतले तर ते स्टेटपर्यंत पोचवायचे, स्टेटचे काय प्रॉब्लेम असेल तर ते सेंटरपर्यंत, म्हणजे एका प्रकारे कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करेल. ठीक आहे, कम्युनिकेशन ते एस्टॅब्लिश करायचं काम करेल. दुसरं काय आहे, दुसरं आहे आपलं नॉलेज अँड इनोव्हेशन हब. दुसरं कुठलं आहे, नॉलेज अँड इनोव्हेशन हब. आता लक्षात घ्या, नॉलेज आणि इनोव्हेशन. ठीक आहे, म्हणजे हा काय काम करणार आहे, तर हा एक थिंक टँक म्हणून काम करेल. ठीक आहे, थिंक टँक म्हणून काम करेल. आता थिंक टँक म्हणजे काय, तर राष्ट्रामध्ये, राज्यामध्ये किंवा इतर इंटरनॅशनल लेवलवरती कुठेही जर चांगली प्रॅक्टिसेस होत असेल, ठीक आहे, कुठे काही जर चांगलं काम होत असेल तर ती प्रॅक्टिसेस वगैरे अडॉप्ट करणं. ठीक आहे, ते प्रॅक्टिसेस वगैरे अडॉप्ट करायचं काम कोण करतं, तर ते आपलं नीती आयोग करतो. कसं करेल, तर नॉलेज अँड इनोव्हेशन हबच्या मदतीने. ठीक आहे, म्हणजे हा काय आहे, हा एक थिंक टँक आहे. काही प्रॉब्लेम असतं तर थिंक टँक त्याच्यावरती विचार करतो आणि सोल्युशन काढायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, थिंक टँक अजून काय काम करतो, तर इतर कुठलेही दुनियामध्ये कुठेही चांगलं असं काम होत असेल, ठीक आहे, तर तिकडची ते सर्व प्रॅक्टिस वगैरे अडॉप्ट करायचं काम करतो आणि त्यानुसार मग आपल्याला पुढची सूचना देतो की आपण काय केलं पाहिजे करणं. ठीक आहे, नीती आयोग जे आहे ते 3 प्रकारे प्लॅनिंग डॉक्युमेंट्स बाहेर पडतो. ठीक आहे, 3 प्रकारचे प्लॅनिंग डॉक्युमेंट्स बाहेर पडतो. पहिला असतो 3 वर्षासाठी प्लॅनिंग ॲक्शन काय असेल आपला. ठीक आहे, त्यानंतर 7 वर्षाचं आपलं मीडियम स्ट्रॅटेजी काय असेल, मीडियम टर्म स्ट्रॅटेजी त्याला आपण म्हणतो, आणि 15 वर्षाची लाँग टर्म स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, असे 3 डॉक्युमेंट बाहेर पडतो. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे, 3 डॉक्युमेंट बाहेर पडतो. पहिले तर 3 वर्षाचे ॲक्शन प्लॅन काय असलं पाहिजे, त्यानंतर 7 वर्षासाठी ॲक्शन प्लॅन काय असलं पाहिजे, आणि त्यानंतर 15 वर्षासाठी ॲक्शन प्लॅन आपला काय असलं पाहिजे करणं. ठीक आहे, आपण बघितलं आहे की 65 वर्ष जुनी जे प्लॅनिंग कमिशन होता त्याला आता रिप्लेस करून काय आलं आहे, आपलं नीती आयोग आला आहे. ठीक आहे, आता नीती आयोगचे ऑब्जेक्टिव्स बघून घेऊ, म्हणजे त्याचे उद्देश काय काय आहेत. तर सर्वात पहिला काय आहे, तर कॉपरेटिव्ह फेडरलिझम. ठीक आहे, कॉपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे काय, तर सेंटर अँड स्टेट. ठीक आहे, सेंटर अँड स्टेट, तसंच इन बिटवीन वेरियस स्टेट्स काय करायचं आपल्याला, तर एक चांगलं संबंध निर्माण करायचे आहेत. ठीक आहे, एक विश्वासपात्र संबंध निर्माण करायचे आहेत, ज्याचे करून काय होईल, तर जे काही आपण प्लॅन वगैरे बनवतो आहे, ठीक आहे, ते पटापट आपल्या इथे काय होईल, इम्प्लिमेंट करता येईल आपल्याला. ठीक आहे, ओके. त्यानंतर दुसरं काय आहे, मेकॅनिझम फॉर फॉर्म्युलेट क्रेडिबल प्लॅन. ठीक आहे, आता बघा आपण काय बोललो, आपल्याला बॉटम अप अप्रोच घ्यायचं आहे ना. ठीक आहे, बॉटम अप अप्रोच घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणून खालून वरपर्यंत जायचं ना आपल्याला. त्यामुळे आपल्याला विलेज लेवलवरती,
ठीक आहे. विलेज लेवलवरती काय प्रॉब्लेम्स वगैरे ते सर्व जाणून घ्यायचं काम कोणाचं असेल तर नीती आयोगचं असेल, आणि त्यानंतर ते खालून वरपर्यंत कसं प्लॅन बनवता येईल त्याच्यावरती तो विचार करेल आणि प्लॅन्स बनवेल. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे तर नॅशनल सिक्युरिटी, इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी. ठीक आहे. नॅशनल सिक्युरिटी, इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी याच्यासाठी किंवा या एरियामध्ये जे काही चांगल्या प्रकारे काम करता येईल, ठीक आहे, ते सर्व काम करायचं किंवा त्या सर्व कामासाठी जे प्लॅन करायचं आहे, ठीक आहे, ते कोण करेल तर ते सुद्धा नीती आयोग करणार आहे. ओके, हे लक्षात घ्या. पुढे आता लक्षात घ्या, जे काही वीकर सेक्शन्स आहेत, ठीक आहे, वीकर सेक्शन म्हणजे विमेन्स झाला किंवा पुअर सेक्शन झाला, ठीक आहे, किंवा चिल्ड्रन झाला, तर यांच्यासाठी यांना स्पेशल लक्षात ठेवून, ठीक आहे, त्यांच्यासाठी पॉलिसीज बनवायचं काम कोणाचं आहे नीती आयोगचं आहे, की जेणेकरून काय होईल तर आपल्याला इकॉनॉमिक प्रोग्रेसमध्ये मदत भेटेल. ठीक आहे. स्पेशल अटेन्शन त्यांना द्यायचं जे खूप जास्त रिस्कवरती आहे, ठीक आहे, किंवा ते खूप जास्त वल्नरेबल आहे, की त्यांच्यावरती थोडं जरी काय झालं तर ते सर्वात पहिले अफेक्ट होणार करणं. ठीक आहे. त्यांना सर्वात जास्त त्रास होईल कुठलेही चेंजेस वगैरे झाले तर त्यांना लक्षात ठेवून आपल्याला प्लॅन करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे आपण बघितलं की हे एक थिंक टँक म्हणून काम करतो. काय म्हणून काम करतो? थिंक टँक म्हणून काम करतो. थिंक टँकचं काय काम असतं तर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती, ठीक आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काही इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स वगैरे किंवा जे काही इम्पॉर्टंट प्रॅक्टिसेस वगैरे फॉलो होत आहेत तर त्यांना आपण आपला देशामध्ये अडॉप्ट करून घेणे. ठीक आहे. त्यानंतर नॉलेज, इनोव्हेशन आणि एंटरप्रेनरशिप. ठीक आहे. नॉलेज, इनोव्हेशन आणि एंटरप्रेनरशिप यांच्यासाठी एक सपोर्टिव्ह सिस्टम डेव्हलप करणे. ठीक आहे. यांच्यासाठी काय करायचं तर सपोर्टिव्ह सिस्टम डेव्हलप करायची. कसं काय तर बाबा तुम्ही इंटरनॅशनल एक्सपर्ट किंवा इंटरनॅशनल प्रॅक्टिशन्स जे आहेत किंवा इंटरनॅशनल पार्टनर्स यांच्या सर्वांचा आपण सपोर्ट घेऊ शकतो. ठीक आहे. आणि त्याच्याने काय होईल तर आपण नॉलेज, इनोव्हेशन आणि एंटरप्रेनर सपोर्ट डेव्हलप करूया किंवा तसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करूया. ठीक आहे. त्याचा फायदा काय होईल तर आपल्याला इकॉनॉमिक, ठीक आहे, इकॉनॉमिक प्रोग्रेसमध्ये खूप जास्त मदत होईल. ओके, आपण म्हणतो आहे ना की आपलं बाबा इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर नाही आहे करणं. ठीक आहे. तर अशी सर्व प्रॅक्टिस वगैरे आपण फॉलो केली तर त्याच्याने इन्फ्रास्ट्रक्चर आपलं चांगलं होईल करणं. ठीक आहे. त्यानंतर पुढे जे काही इंटरसेक्टरल आणि इंटर डिपार्टमेंटल इश्यूज वगैरे आहेत ना त्यांना कमी करणे, की जेणेकरून ते सर्व एकत्र येऊन काम करतील. ठीक आहे. त्यांच्यामध्ये हार्मोनी, ठीक आहे, हार्मोनी म्हणजे चांगले संबंध हे प्रस्थापित करायचं काम कोणाचं असेल तर ते सुद्धा आपलं नीती आयोगचं असेल. त्यानंतर स्टेट ऑफ आर्ट रिसोर्स सेंटर. ठीक आहे. काय म्हटलं मी? स्टेट ऑफ आर्ट रिसोर्स सेंटर. आता स्टेट ऑफ आर्ट म्हणजे काय तर भारतामध्ये डेव्हलप करायचं. ठीक आहे. भारतामध्ये डेव्हलप करायचं. ओके, भारतामध्ये डेव्हलप केलेली जी काही गोष्ट असते आणि ते उत्तम प्रकारची गोष्ट असली पाहिजे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणू तर स्टेट ऑफ आर्ट म्हणू. ठीक आहे. भारतामध्येच तर स्टेट ऑफ आर्ट प्रॅक्टिसेस आणि रिसोर्स सेंटर्स जे आहेत त्यांना डेव्हलप करणे. ओके, बेस्ट प्रॅक्टिसेस जे आहे की ज्याच्याकरून आपण सस्टेनेबल म्हणजे शाश्वत विकास, ठीक आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय तर शाश्वत विकास हा जो आपला ध्येय आहे त्याला आपण अचीव करू शकू किंवा त्याला आपण मिळवू शकू. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काम करणे. ओके. आता चॅलेंजेस काय हे लक्षात घ्या. चॅलेंजेस हे आहेत की नीती आयोग जे आहे, ठीक आहे, नीती आयोगने सांगितलं की आमच्याकडे 13 ऑब्जेक्टिव्स आहेत, 13 उद्देश आहे, पण याच्यातनं आता पहिले कुठले घ्यायचे. ठीक आहे. पहिले प्रायोरिटी कोणाला द्यायची ते ठरवायचं काम, ते एक नीती आयोगसाठी चॅलेंज आहे. दुसरा चॅलेंज काय आहे तर लक्षात घ्या की आपली जे प्लॅनिंग कमिशन होता ना, आपण 65 वर्षापासून प्लॅनिंग कमिशनला फॉलो केलं आहे. ठीक आहे. 65 वर्षानंतर अचानक नीती आयोग आला. ठीक आहे. आता 65 वर्ष ज्यांनी काम केलं त्याच्यावरची माणसाला विश्वास असतो की नाही. मग नीती आयोग जो आला आहे हा नवीन आहे. मग नीती आयोगला काय करावं लागेल की जे काही स्टेट्स आहेत, ठीक आहे, त्यांच्यामध्ये तो एक विश्वास निर्माण करावा लागेल की बाबा जसं काम प्लॅनिंग कमिशनने केलं आहे त्याच्यापेक्षा नीती आयोग चांगलं काम करेल. ठीक आहे. कारण जर विश्वास असेल तरच काम होईल. मग हा विश्वास जनरेट करायचं काम पण आता नीती आयोगकडे असेल. ठीक आहे. मग हा त्यांच्यासाठी एक चॅलेंज आहे करणं. ओके. तर हे आपण बघितलं नीती आयोगच्या विषयामध्ये. आता इथे बघा थोडंसं आपण डिफरन्स बघून घेऊया नीती आयोग आणि आपली जे प्लॅनिंग कमिशन त्याच्यामध्ये डिफरन्स काय करणार. ठीक आहे. तर नीती आयोग जे आहे याचं थिंक टँक आहे. ठीक आहे. जेव्हा प्लॅनिंग कमिशन जी होतं ते एक एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडी होती. प्लॅनिंग कमिशन काय होतं एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडी होता. ठीक आहे. आपलं जे नीती आयोग जे आहे, ठीक आहे, तर नीती आयोगकडे खूप जास्त एक्सपर्टीज आहेत. आपण बघितलं होतं की ते नॅशनल, इंटरनॅशनल किंवा जे बाहेरच्या देशामध्ये जे काही प्रॅक्टिसेस आहे किंवा जे काही प्रॅक्टिशनर्स आहेत, ठीक आहे, त्यांना बोलवू शकतात, त्यांची एक्सपर्टीज घेऊ शकतात. ओके. तर यांच्याकडे खूप मोठा एक बेस आहे एक्सपर्ट्स लोकांचा नीती आयोगकडे. परंतु प्लॅनिंग कमिशनकडे तसं काहीच नव्हतं.
ठीक आहे. प्लॅनिंग कमिशनकडे तसं काहीही नव्हता. अजून महत्त्वाची गोष्ट काय, तर नीती आयोग जे आहे तो बॉटम अप अप्रोच फॉलो करणार आहे. ठीक आहे. परंतु प्लॅनिंग कमिशन काय करत होतं, हा टॉप डाऊन अप्रोच जो होता तो फॉलो करत होता. ठीक आहे. त्यानंतर अजून पुढे बघितलं तर आता नीती आयोगमध्ये काय आहे, तर नीती आयोगमध्ये आपण बघितलं तर की प्रत्येक स्टेटला, ठीक आहे, प्रत्येक स्टेटचा तिथे पार्टिसिपेशन आहे आणि प्रत्येक स्टेट सांगेल तसं ते नीती आयोग प्लॅन करते. ठीक आहे. प्लॅनिंग कमिशनमध्ये असं नव्हतं. प्लॅनिंग कमिशनमध्ये केंद्रामधनं जे प्लॅन बनले त्यालाच त्या स्टेटला इम्प्लिमेंट करायचं होतं. ठीक आहे. त्यालाच ते स्टेटला जग मारून इम्प्लिमेंट करायचं होतं. ते काही चेंजेस सुचवू शकत नव्हते. ओके. आता लक्षात घ्या की नीती आयोगमध्ये काय आहे, जर एखाद्या स्टेटला, ठीक आहे, एखादी पॉलिसी पसंत आली तर तो इम्प्लिमेंट करू शकतो, नसेल आली तर त्याच्यामध्ये बदल करू शकतो तो. ठीक आहे. परंतु प्लॅनिंग कमिशनमध्ये असं काहीच नव्हतं. जी काही स्कीम आली आहे तुम्हाला तेच इम्प्लिमेंट करायची आहे करणं. ठीक आहे. जे काही स्कीम आली आहे तुम्हाला तेच इम्प्लिमेंट करायची आहे. CEO जे होते, ठीक आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आपण ज्यांना म्हणतो, त्यांना प्राईम मिनिस्टर अपॉइंट करतात. कुठे, नीती आयोगमध्ये. ठीक आहे. परंतु इथे युजली कोणाला पण बसून द्यायचे प्लॅनिंग कमिशनमध्ये. ठीक आहे. म्हणून तेवढं ते स्ट्रिक्ट, म्हणजे बोलतोय ना की एक्सपर्टीज कुठेच नव्हती करणं. ओके. आता इथे CEO जो असेल तो एकदम चांगला, त्याला नेमणूक करण्यात येते करणं. ठीक आहे. कोण करतात ते पण प्राईम मिनिस्टर ठरवतो की बाबा हा माणूस चांगला आहे, हा काम करेल करणं. प्लॅनिंग कमिशनमध्ये असं काहीच नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा, नीती आयोगकडे फंड द्यायचा अधिकार नाही आहे. ठीक आहे. नीती आयोगकडे कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायचा अधिकार नाही आहे. तो अधिकार कोणाकडे आहे, तर तो अधिकार फिनान्स मिनिस्टरकडे आहे. ठीक आहे, किंवा फिनान्स मिनिस्ट्रीकडे आहे. परंतु प्लॅनिंग कमिशनमध्ये हा जो अधिकार होता तो कोणाकडे होता, तर तो प्लॅनिंग कमिशनकडे होता. ठीक आहे. प्लॅनिंग कमिशन काय करत होतं, तर तो फंडसुद्धा देत होता करणं. हा खूप महत्त्वाचा आहे का पॉईंट, याला लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे आपण डिफरन्ससुद्धा बघून घेतलं. चला पुढे जाऊया, अजून न्यूज बघूया. इथे एक छोटीशी न्यूज आहे. पहिला लस लाभार्थी, ठीक आहे, तर मार्गारेट किनान या 90 वर्षाच्या अजिबाई फायझर बायोएनटेकचा पहिल्या लशीच्या लाभार्थी ठरल्या आहेत. ठीक आहे. तर ही एक थोडीशी लक्षात ठेवा करणं नाव. ठीक आहे. मार्गारेट किनान. ओके. पुढे, मराठी विद्यापीठ स्थापण्याबाबत राज्य सरकारची चाल ढकल. नागपूर राज्य महाविकास आघाडीने घोषणापत्रात मराठी विद्यापीठाच्या स्थापनेबाबत घोषणा केली होती, मात्र सरकारची वर्षपूर्ती होऊन त्याची दखलही घेण्यात आली नाही, असे वास्तव माहिती अधिकारात समोर आले आहे. आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला माहिती अधिकारविषयी बघायचं आहे. ठीक आहे. ज्याला आपण राईट टू इन्फॉर्मेशन म्हणतो. तर आपण राईट टू इन्फॉर्मेशनविषयी थोडीशी माहिती घेऊया. लक्षात घ्या, RTI जो आहे, ठीक आहे, राईट टू इन्फॉर्मेशन, हा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जो आहे तो 2005मध्ये आला आहे. ठीक आहे. RTI ॲक्ट हा कधी आला आहे, तर 2005मध्ये आला आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या. आता पण आपल्याला थोडंसं हिस्ट्री पण बघून घेऊ, कारण RTI, ठीक आहे, किंवा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 हा एक स्पेशल सेक्शन आहे आपलं पेपर 2मध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला RTI विषयी माहिती घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि इथे आपलं 70% RTI कवर होतं आहे. ठीक आहे. बाकी काही आर्टिकल्स वगैरे आहेत जे इम्पॉर्टंट आहे, ते आपण आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस करून घेऊया. तर मी तुम्हाला एक विनंती करेल की याचे नोट्स बनवून घ्या करणं. ठीक आहे. तर लक्षात घ्या, RTIचं बॅकग्राऊंड काय. ठीक आहे. तर भारताने साईन केलं होतं काय, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. ठीक आहे. जे 1948मध्ये अडॉप्ट करण्यात आलं होतं. ठीक आहे. काय, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स कधी अडॉप्ट झाला होता, 1948मध्ये, आणि इंडियाने त्याला साईन केलं आहे. त्यामुळे आता युनिव्हर्सल डिक्लेरेशन ह्युमन राईटमध्ये काय आहे, तिथे राईट टू इन्फॉर्मेशनसुद्धा आहे. ठीक आहे. माहितीचे अधिकारसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. मग त्यामुळे आपल्याला काय बनवायला लागलं, आपला RTI ॲक्ट बनवायला लागला. आपण कधी बनवला, 2005 साली बनवला. ठीक आहे. त्यानंतर भारताने अजून एक कन्व्हेन्शन साईन केलं आहे. कुठला, इंटरनॅशनल कन्व्हेनंट ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स 1966. काय साईन केलं आहे इंडियाने, तर इंटरनॅशनल कन्व्हेनंट ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स 1966. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा माहितीचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला आहे ते सांगण्यात आलेलं आहे करणं. त्यानंतर पहिल्यांदा RTI विषयामध्ये भारतामध्ये कुठे काय उत्क्रांती झाली ते बघूया. तर 1986मध्ये, ठीक आहे, 1986मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये मिस्टर कुलवाल वर्सेस जयपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन केस आला होता. काय की सुप्रीम कोर्टमध्ये 1986मध्ये मिस्टर कुलवाल वर्सेस जयपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन केस आला होता. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की राईट टू इन्फॉर्मेशन जे आहे, ठीक आहे, माहितीचा जो अधिकार आहे तो संविधानाचा कलम 19च्या अंतर्गत येतो. ठीक आहे. काय सांगितलं की राईट टू इन्फॉर्मेशन जो आहे ते संविधानाचा कलम 19च्या अंतर्गत येतो. आणि कलम 19 काय आहे, तर ते फंडामेंटल राईट आहे ना. हां, फंडामेंटल राईट आहे, मूलभूत हक्क आहे. मग ते सर्वांना देणे गरजेचं आहे करणं. ठीक आहे. आता याचे उद्देश काय आहेत ते बघून घेऊ आपण. तर राईट टू इन्फॉर्मेशनमुळे काय होते, तर सिटिझन म्हणजे जे सामान्य नागरिक आहे त्याच्या हातामध्ये पॉवर येतो की ती कुठलाही
कुठल्याही एखादी मिनिस्ट्री आहे किंवा कुठल्याही सरकारची यंत्रणा आहे त्याच्यावरती तो प्रश्न निर्माण करू शकतो की बाबा तुम्ही काय काम केलं आहे, तुम्ही कुठे पैसे खर्च केले ते आम्हाला सांगा बरं, ठीक आहे. आणि त्यामुळे काय येईल, तर त्यामुळेच जे शासन आहे त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी येईल, ठीक आहे, पारदर्शकता येईल. त्याच्यामुळे अजून काय बेनिफिट होईल, तर त्याच्यामुळे करप्शन कमी होणार, ठीक आहे. काय कमी होणार, करप्शन कमी होणार. आणि प्रत्येक व्यक्तीचा, ठीक आहे, प्रत्येक व्यक्तीचा हा शासनामध्ये पार्टिसिपेशन वाढेल, ठीक आहे. डेमोक्रेटिक प्रोसेस जे म्हणूया आपण, तर त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा हा पार्टिसिपेशन इन्क्रीज होणार करणं किंवा तो वाढेल करणं, ठीक आहे. आता रिझन काय काय होते की आपण RTI ॲक्ट आणलं अचानक, ठीक आहे. तर भारतामध्ये खूप जास्त करप्शन होत होतं, अजून पण आहे, पण तेव्हा त्या काळात खूप जास्त होतं. त्यामुळे प्रत्येक जे काही अधिकारी आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा अकाउंटेबिलिटी, ठीक आहे, हे आपल्याला निश्चित करण्यासाठी हा ॲक्ट आणावा लागला, ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे इंटरनॅशनल प्रेशर पण होता, कारण आपण ह्युमन राईटचे डिक्लेरेशन वगैरे साईन केले होते करणं, ठीक आहे. त्यामुळे इंटरनॅशनल प्रेशर की बाबा तुम्ही साईन तर केला, पण तुम्ही काय कायदा वगैरे आणला नाही तुमच्या देशामध्ये, समजलं. त्यानंतर मॉडर्नायझेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी, जसं जसं सोसायटी पुढे जाते तसं तसं त्यांना म्हणजे सुचत जातं की बाबा आपल्याला नवीन नवीन काहीतरी केलं पाहिजे. तर तसंच एक नवीन प्रकार होता हा माहितीचा अधिकार, ठीक आहे. आता जसे व्यक्ती सुशिक्षित होत जातो त्याला त्याला अधिकाराची माहिती होत जाते ना, आणि माहितीचा अधिकारसुद्धा एक प्रकारचा अधिकार आहे. मग त्यामुळे पब्लिकने सांगितलं की बाबा तुम्ही असं काय ते बनवा करणं, ठीक आहे. आता फीचर्स बघून घ्या. आता आपण थोडेसे त्याचे सेक्शन्स बघणार, ठीक आहे. त्याचा अंतर्गत म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे 2005चा, ठीक आहे. त्याच्या अंतर्गत कुठले कुठले सेक्शन दिले गेलेत आपण त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया, ठीक आहे. सेक्शन 1 सब पार्ट 2, ठीक आहे. हे काय म्हणतो की हा जो कायदा आहे तो पूर्ण भारतामध्ये लागू होईल एक्सेप्ट स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर, ठीक आहे. आता इथे पण तो लागू होणार, ठीक आहे, कारण आता जम्मू अँड काश्मीर काय झालं आहे, तर भारताचा तो एक इंटिग्रल पार्ट झाला आहे करणं, ठीक आहे. सेक्शन 2F काय म्हणतो, सेक्शन 2F मध्ये सांगण्यात आलेलं आहे की इन्फॉर्मेशन, ठीक आहे, हा जो शब्द आहे त्याच्या अंतर्गत काय काय येतं, ठीक आहे. तर इन्फॉर्मेशन हा शब्दाचा अंतर्गत आपले रेकॉर्ड्स येतात, ठीक आहे. त्यानंतर डॉक्युमेंट येतात, त्यानंतर ईमेल्स येतील, ओपिनियन्स येतील, ॲडवाइसेस, प्रेस रिलीज, सर्क्युलर, ऑर्डर, लॉगबुक, कॉन्ट्रॅक्ट, रिपोर्ट, पेपर, सॅम्पल, मॉडल, डेटा मटेरियल, हे सर्व जे काही पब्लिक ऑथॉरिटीचा अंतर्गत असेल, ठीक आहे, जे काही पब्लिक ऑथॉरिटीचा अंतर्गत असेल ते सर्व गोष्ट कशामध्ये येईल, तर ते सर्व गोष्ट येईल इन्फॉर्मेशनचा अंतर्गत, ठीक आहे. सेक्शन 2 जे काय म्हणतो, सेक्शन 2 जे आहे तो बेसिकली एक्सटेन्शन आहे सेक्शन 2Fच्या, ठीक आहे. म्हणजे काय सांगितलं गेलं इथे, तर राईट टू इन्फॉर्मेशनचा अंतर्गत आपण काय काय मागू शकतो, तर इन्स्पेक्शन, जे कामाचं इन्स्पेक्शन केलं आहे त्याचे डॉक्युमेंट्स मागू शकतो, त्याचे रेकॉर्ड्स मागू शकतो, त्यानंतर सर्टिफिकेट्स मागू शकतो, ठीक आहे. अजून काय मागू शकतो, तर अजून सॅम्पल मटेरियल वगैरे मागू शकतो, जे काही आहे तुमच्याकडे, जसं की फ्लॉपी झाला, टेप झाला, व्हिडिओ झाला, कॅसेट झाला. तर हे सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक प्रिंटआउट्स किंवा अदर जे इन्फॉर्मेशन्स वगैरे आहे, ठीक आहे, जे कॉम्प्युटरमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये सेव्ह वगैरे असतात, मग ती सर्व इन्फॉर्मेशनसुद्धा आपण सेक्शन 2Jच्या अंतर्गत मागू शकतो. आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय माहिती आहे का, की पब्लिक ऑथॉरिटी, ठीक आहे, पब्लिक ऑथॉरिटी आपण यांच्यावरतीच RTI लावू शकतो, ठीक आहे. आपण यांच्यावरतीच RTI लावू शकतो. आता RTI लावून तुम्ही असे नाही सांगू शकत की बाबा माझ्या बाजूला जो राहतो आहे त्याची इन्कम किती आहे ते तरी मला सांगा करणं, नाही. जी काही पब्लिक ऑथॉरिटी आहे, ठीक आहे, जी काही गव्हर्नमेंट आहे किंवा गव्हर्नमेंटचा अंतर्गत जी काही कारभार येतो तुम्ही त्याच्यावरतीच हा RTI लावू शकता, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर सेक्शन 4मध्ये काय सांगितलं गेलं आहे, तर सेक्शन 4 म्हणतो की आपलं जे काही गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स आहेत ना, जे काही गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स आहे त्यांनी स्वतःहून माहिती पुरवणे, ठीक आहे, त्यांनी स्वतःहून जे काही माहिती आहे ते लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. आणि स्वतःहून जे काम करतात त्यांना आपण काय म्हणतो, तर सुमोटो म्हणतो आपण, ठीक आहे, सुमोटो डिस्क्लोजर. ओके, म्हणजे काय, तर जे काही गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत त्यांनी स्वतःच्या वेबसाईटवरती सर्व माहिती हे नागरिकांना पुरवली पाहिजे करणं, ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 8(1) काय म्हणतो, सेक्शन 8(1) म्हणतो की काही असे डिपार्टमेंट आहे ज्यांना आम्ही एक्सेप्शन केलं आहे, म्हणजे त्यांना बाहेर ठेवलं आहे RTIच्या कायद्यामधनं, ठीक आहे. त्यांना आम्ही काय केलं आहे, तर बाहेर ठेवलं आहे RTIच्या कायद्यामधनं. आता सेक्शन 8 सबक्लॉज 2 जो आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे, तर ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट 1923, काय ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट 1923, तर याचा अंतर्गत तुम्ही माहिती मागू शकत नाही, ठीक आहे. जी काही माहिती ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट 1923च्या अंतर्गत असेल ती माहिती तुम्हाला RTIच्या माध्यमाने पुरवली जाणार नाही, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे म्हटलं गेलं आहे की आता समजा एखादा व्यक्तीनं RTI टाकली, ठीक आहे,
तर काय नरेंद्र मोदीजी येऊन देणार का RTIवरती इन्फॉर्मेशन? नाही. मग एखादी ऑथॉरिटी असेल ना मध्ये, ठीक आहे, एखादी आपल्याला ऑथॉरिटी डेव्हलप करावी लागेल किंवा एखादा ऑर्गनायझेशनसारखं एखादी बॉडी डेव्हलप करावी लागेल की जी आपल्याला ही सर्व माहिती पुरवेल, ठीक आहे. मग तशी जी बॉडी आहे ती बॉडीचं नाव आहे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन किंवा इन्फॉर्मेशन कमिशन, ठीक आहे. तर एक इन्फॉर्मेशन कमिशनर असेल, ठीक आहे, आणि त्याच्या अंतर्गत बॉडी असेल, ती बॉडीचं नाव काय आहे तर सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. कुठे? केंद्रामध्ये, ठीक आहे. आणि राज्यामध्ये कुठलं? तर स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन, ठीक आहे. आता हे इन्फॉर्मेशन कमिशनविषयी आपण आपल्या लेक्चरमध्ये बघून घेऊया, ठीक आहे. इथे लक्षात ठेवा की इन्फॉर्मेशन कमिशन आणि त्याचा हेड, ठीक आहे, तो कोण असेल? इन्फॉर्मेशन कमिशनर. तर इन्फॉर्मेशन कमिशनर हे एक जागा बनवली जाईल, ठीक आहे, आणि त्याच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन कमिशन हा एक संघटनसारखं किंवा एक बॉडी बनवली जाईल, ठीक आहे. केंद्रामध्ये असेल त्याला आपण म्हणू सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आणि राज्यामध्ये असेल त्यांना आपण म्हणू स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन आणि यांच्याकडे अधिकार असेल की ते माहिती पुरवणार, ठीक आहे. आता लक्षात घ्या टाईम पिरियड असतो एक, असं नाही आहे की आज टाकलं तर वर्षभरानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन भेटेल, नाही. जर आपण आज RTI फाईल केले तर आपल्याला 30 दिवसाच्या अंतर्गत, ठीक आहे, 30 दिवसाच्या अंतर्गत त्या RTIवरती निकाल येणं गरजेचं आहे करणं किंवा ऑथॉरिटींना सांगितलं गेलं की 30 दिवसाच्या अंतर्गत तुम्हाला काय ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करावी लागेल करणं, ठीक आहे. त्यानंतर जर खूपच जास्त इम्पॉर्टंट असेल ती RTI, ठीक आहे, म्हणजे काय तर लाईफ, ठीक आहे, एखाद्याचं जीवन किंवा लिबर्टी याच्याशी जर संलग्न असेल, ठीक आहे, तर तशी इन्फॉर्मेशन तुम्हाला 48 तासाच्या आतमध्ये पुरवावी लागेल, ठीक आहे. तशी इन्फॉर्मेशन जी आहे ती किती वेळामध्ये पुरवावी लागेल तर 48 तासामध्ये ती पुरवावी लागेल, ठीक आहे. आता समजा कधी कधी काय होतं की RTI आपण ज्यांच्यावरती फाईल करतो, ठीक आहे, तर आपल्याला तिथे डिपार्टमेंटचं नाव लिहावं लागतं. आता समजा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स होतं, ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मला RTI टाकायची होती, परंतु मी टाकली RTI मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये, ठीक आहे. तर असं काही झालं असेल म्हणजे जिथे टाकायची होती तिथे न टाकता जर ते चुकून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये गेली असेल, ठीक आहे, तर या डिपार्टमेंटमधून इथे ट्रान्सफर होण्यासाठी तुम्हाला 5 एक्स्ट्रा दिवस दिले जातात, ठीक आहे. 5 दिवस एक्स्ट्रा दिले जातात की काय करेल हा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स जी आहे ती जी तुमची ॲप्लिकेशन आहे तिला मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सला पाठवून देईल आणि त्याचं 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला RTIवरती इन्फॉर्मेशन दिली जाईल करणं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर चुकीच्या डिपार्टमेंटमध्ये पाठवलं असेल तर तुम्हाला 5 दिवसाचा हा एक मोराटोरियम दिला जातो करणं की तुम्ही इथून तिथे फिरवू शकतात ते, ठीक आहे. त्यानंतर आता चॅलेंजेस काय आहेत, ठीक आहे, आपल्याला चॅलेंजेस बघायचे तर लक्षात घ्या की आपली जे RTI आहे, ठीक आहे, RTIसुद्धा कधी कधी PIL सारखं काम करते. म्हणजे काय तर RTI आपल्या कशासाठी असते तर इन्फॉर्मेशन घेण्यासाठी असते ना, परंतु लोक कधी कधी याला मिसयूज करतात, ठीक आहे. तो स्वतःला फेमस करण्यासाठी, ठीक आहे, स्वतःला फेमस करण्यासाठी RTI वगैरे फाईल करतात कारण RTIवरती आपलं नाव असते ना, तर RTI बाहेर आली, हो या माणसाने बाहेर काढली सर्व इन्फॉर्मेशन. मग कधी कधी स्वतःला फेमस करण्यासाठी किंवा काय असते कधी कधी अधिकारी जे असतात, ठीक आहे, त्यांना म्हणजे त्यांची जे इमेज असते त्याला खराब करण्यासाठी, ठीक आहे, त्याला खराब करण्यासाठी सुद्धा हा RTI फाईल केली जाते किंवा जे आपले अधिकारी आहेत किंवा पब्लिक ऑथॉरिटी आहेत त्यांना हरेस करण्यासाठी त्यांच्यावरती प्रेशर आणण्यासाठी सुद्धा ही RTIचा उपयोग केला जातो, ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं चॅलेंज काय तर लक्षात ठेवा की भारताची जे पॉप्युलेशन आहे, ठीक आहे, भारतामध्ये जे लोक राहतात मेजॉरिटी ऑफ द लोक आहेत, ठीक आहे, ते काय आहेत तर ते इलिटरेट आहेत, ठीक आहे. मेजॉरिटी ऑफ जी लोक आहेत ते काय आहेत ते इलिटरेट आहेत आणि त्यामुळे काय होतं तर त्यामुळे एक मिनटं कुठे गेलं हां मग काय होतं की सामान्य नागरिक, ठीक आहे, ज्याच्याकडे एवढं ज्ञान नाही आहे मग तो कुठे काय हे RTI वगैरे फाईल करत बसणार आहे करणं, ठीक आहे. मग इलिटरसी हा सुद्धा एक मॅटर करतो करणं, ठीक आहे, हा एक चॅलेंज आहे करणं, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर काय आहे RTI कशासाठी असते? RTI फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी असते, परंतु कधी कधी काय होतं माहिती आहे का पब्लिक याला स्वतःचे भांडण वगैरे सॉल्व करायला सुद्धा यूज करतात, ठीक आहे. सेफ्टी डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंटजवळ आमचे भांडण आहे, मग ते भांडण सॉल्व करण्यासाठी सुद्धा RTI वगैरे फाईल केली जाते. मग त्यामुळे काय होतं त्यामुळे आपलं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यावरती खूप जास्त प्रेशर येतो, ठीक आहे. आता बघून घेऊया आपण की RTI आणि आपली जे लेजिस्लेशन्स आहे, ठीक आहे, काही कायदे आहेत तर त्यांच्यामध्ये टशल होतं आहे करणं की RTI काय सांगतो की बाबा तुम्हाला सर्व अधिकार पुरवायचे आहेत करणं, परंतु काही कसे कायदे आहेत ज्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे की बाबा काही इन्फॉर्मेशन जे आहेत, ठीक आहे, त्यांना तुम्हाला सेफ ठेवायचे आणि साईडला ठेवायचं, पब्लिकच्या समोर ती नाही यायला पाहिजे कारण मग नॅशनल सिक्युरिटी वगैरे त्याच्यामुळे हार्म होऊ शकते करणं, ठीक आहे. मग एवढं लक्षात ठेवा. आता इथे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट काय म्हणतो त्याचं सेक्शन 123, 124 आणि 162 म्हणतो की काही इन्फॉर्मेशन्स आहेत, ठीक आहे, त्यांना तुम्ही पब्लिकमध्ये रिलीज नाही करायची, त्यांना तुम्ही साईडला ठेवू शकतात करणं, ठीक आहे. ते नॅशनल सिक्युरिटी इंटिग्रिटी मग यांच्याशी खूप जास्त महत्त्वाची आहे,
ठीक आहे, यांच्याशी रिलेटेड आहे, मग त्यांना तुम्ही बाहेर नाही काढू शकत. ओके. त्यानंतर अजून महत्त्वाचं काय तर दुसरा एक ॲक्ट आहे, त्याचं नाव काय आहे तर द ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट 1912. काय नाव आहे? ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट 1912. ठीक आहे. तर याचा अंतर्गत सुद्धा जर इन्फॉर्मेशन तुम्ही मागितली तर तुम्हाला ते भेटणार नाही. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा जो ॲक्ट आहे, तिसरा ॲक्ट आहे द ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923. तिसरा कुठला ॲक्ट आहे? ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923. याचा अंतर्गत सुद्धा जर तुम्ही अधिकार म्हणजे तुम्ही माहिती मागितली तरी तुम्हाला माहिती भेटणार नाही. ठीक आहे. आता आय टी आणि पॉलिटिकल पार्टी यांच्यामधलं आपण टशल बघून घेऊया. मग लोक म्हणतात की बाबा पॉलिटिकल पार्टीज जी आहे, ठीक आहे, मग त्यांच्या विरोधात सुद्धा आम्हाला RTI फाईल करता आली पाहिजे. म्हणजे पॉलिटिकल पार्टीला कुठून किती पैसा भेटतोय, काय होतं, ही सगळी माहिती आम्हाला असली पाहिजे करणं. ठीक आहे. मग RTI पॉलिटिकल पार्टी, ठीक आहे, यांचं किंवा राजनीतिक जे काही पार्टीज आहेत त्यांचा अगेन्स्टमध्ये आणायचं काम काय, म्हणजे का लोकांनी सांगितलं की पॉलिटिकल पार्टीच्या समोर पण RTI आली पाहिजे करणं. तर पॉलिटिकल पार्टीमध्ये काय होते? करप्शन होते. मग त्या करप्शनला काय करायचं आहे? आपल्याला कमी करायचं आहे. मग त्यामुळे हा पॉलिटिकल पार्टीज जे आहे ते सुद्धा RTIच्या अंतर्गत आली पाहिजे. ठीक आहे. दुसरं काय होते तर काही कॉर्पोरेट्स असतात, ठीक आहे, मोठे मोठे कंपन्याज असतात, यांच्याकडनं डोनेशन जातो. आता डोनेशन गेलं किसी पॉलिटिकल पार्टीला, मग ती पॉलिटिकल पार्टी काय करेल तर त्या कंपनीला मदत करेल, म्हणजे ती त्यांच्या अनुसार ही पॉलिसीज वगैरे बनवते. ठीक आहे. काही फॉरेन म्हणजे बाहेरची देशसुद्धा असतात जे आपले डोनेशन्स वगैरे देतात करणं किंवा त्यांचा जोडी व्यवहार करतात करणं. ठीक आहे. मग ते व्यवहार झाले, मग काय होईल, जेव्हा ही पार्टी आहे एखादी ज्याला हा फॉरेनची म्हणजे बाहेरच्या देशाने मदत केली आहे, ती पार्टीच्या सत्तेत आली तर ती शेवटी मदत करेल ना त्यांना. ठीक आहे. त्यानंतर हे जे CIC म्हणजे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, लोकपाल झालं, CBI डायरेक्टर झाला, त्यानंतर चीफ व्हिजिलन्स कमिशन झालं, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन झालं. ठीक आहे. तर यांचे जे लीडर्स असतात ना किंवा यांचे जे चेअरमन असतात ना त्यांनासुद्धा म्हणजे अपॉइंट करण्यामागे पॉलिटिकल पार्टीज असतात बरं का, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण त्यांचे चेअरमॅन जे असतात, ठीक आहे, त्यांचे चेअरमॅन जे असतात तर त्याच्यामध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये लीडर ऑफ अपोजिशन पार्टी, ठीक आहे, त्यानंतर लीडर ऑफ दी रुलिंग पार्टी किंवा गव्हर्नमेंटचे मेंबरसुद्धा असतात. मग ते काय करतात, ते एकमेकांवरती प्रेशर बनवू शकतात करणं. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण बघायचं घेतलं तर लक्षात घ्या की हे जे अपोजिशनचे जे लीडर्स वगैरे असतात ना किंवा अपोजिशनचे जे मेंबर्स वगैरे असतात ना ते पार्लमेंटरीच्या काही कमिटीजवरती बसलेले असतात. ठीक आहे. मग आता पार्लमेंटरी कमिटीवरती बसले, कमिटीमध्ये महत्त्वाचे निर्णय होतात. आता निर्णय पॉलिटिकल पार्टी जे आहे ते असू शकते की एखादा कॉर्पोरेटच्या फेवरमध्ये देईल. का बरं? कारण त्या कॉर्पोरेटने याला पैसे दिलेत करणं. ठीक आहे. मग ही सर्व माहिती कोणी कोणाला पैसे दिले, कोणी कोणाची मदत केली, ही सर्व माहिती RTIच्या अंतर्गत बाहेर आली पाहिजे. ठीक आहे. असं कोणाचं म्हणणं आहे? असं लोकांचं म्हणणं आहे आणि योग्य आहे ते. ठीक आहे. पण हे म्हणले काय बोलतात पॉलिटिकल पार्टी की बाबा असं नाही होऊ शकत करणं, म्हणून पॉलिटिकल पार्टी जी आहेत, ठीक आहे, ते RTIच्या अंतर्गत येत नाही. ठीक आहे. मग ही पॉलिटिकल पार्टीज आहेत ते DD, ठीक आहे, दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ हे सर्व जे कम्युनिकेशनचे माध्यम आहेत त्यांच्यावरती सुद्धा ते डॉमिनेट करू शकतात करणं. ठीक आहे. किंवा तिथे तुम्ही अध्यापन वगैरे देऊ शकतात. एखादा जर कॉर्पोरेट किंवा एखादा मोठा माणसाने तुम्हाला पैसे वगैरे दिले असेल तर ही सर्व गोष्ट बाहेर यायला पाहिजे, म्हणून आपण RTI सांगितलं होतं. पण पॉलिटिकल पार्टी आता बट ऑब्वियस आहे जी पॉलिटिकल पार्टी आता रूलमध्ये आहे ते थोडी सांगेल की मला पैसे कुठून भेटणार करणं. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं RTIच्या अंतर्गत पॉलिटिकल पार्टीजला नाही आणलं करणं. ठीक आहे. त्यानंतर की पॉलिटिकल पार्टी RTIच्या विरोधात काय सांगते. ठीक आहे. तर पहिले तर पॉलिटिकल पार्टी बोलते की आम्ही पब्लिक ऑथॉरिटी नाही. ठीक आहे. आम्ही जर आमची इन्फॉर्मेशन वगैरे डिस्क्लोज केली तर त्याचं मिसयूज होऊ शकतो करणं. ठीक आहे. त्याचा मिसयूज होऊ शकतो. पण लक्षात घ्या की त्यांची जी काही प्रॉपर्टी वगैरे आहे, ठीक आहे, ते आपण IT ॲक्ट जे आहे, ठीक आहे, इन्फॉर्मेशन आपलं इन्कम टॅक्स ॲक्ट आहे, ठीक आहे, मग त्याच्या अंतर्गत आपण त्यांना बाहेर काढू शकतो करणं. ठीक आहे. ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची होती, ते आपण घेतली इथे. आता पुढे सध्या अमेंडमेंट काय झाले, सध्या दुरुस्ती काय करण्यात आली, खूप जास्त महत्त्वाचं बरं का. दुरुस्ती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तर पहिली जी दुरुस्ती आहे ती आहे RTI अमेंडमेंट बिल 2013. ठीक आहे. म्हणजे 2013मध्ये पहिली दुरुस्ती करण्यात आली आणि याच्यामधनं काय करण्यात आलं तर पॉलिटिकल पार्टीज, ठीक आहे, पॉलिटिकल पार्टीज जे त्यांना RTIमधनं बाहेर काढून टाकण्यात आलं. ठीक आहे. पहिली दुरुस्ती कधी झाली? 2013मध्ये झाली. ठीक आहे. RTI ॲक्ट जो आहे तो 2005मध्ये आला आणि त्याच्यामध्ये पहिली दुरुस्ती कधी झाली तर पहिली दुरुस्ती 2013मध्ये झाली. आणि काय केलं तिथे तर जी काही पॉलिटिकल पार्टीज आहेत, ठीक आहे, त्यांना आपण RTIच्या मधून बाहेर काढून टाकला. ठीक आहे. त्यानंतर 2017मध्ये, ठीक आहे, 2017मध्ये एक अमेंडमेंट करण्यात आली. त्याच्याने काय करण्यात आलं माहिती आहे का की समजा एखादा विशल ब्लोअर आहे, ठीक आहे, आता समजा मी, ठीक आहे, मी काय केलं, मी RTI फाईल केली. ठीक आहे. मी RTI फाईल केली. ओके. एखादा पॉलिटिकल पार्टीचा म्हणजे एखाद्या कंपनीच्या अगेन्स्टमध्ये किंवा एखाद्या डिपार्टमेंटच्या अगेन्स्टमध्ये मी RTI फाईल केली. आता जर इन बिटवीन माझा मृत्यू होतो, ठीक आहे,
थोडा टाईम नंतर जर माझा मृत्यू होता तर हा जो केस आहे ना हा बंद होऊन जाईल. ठीक आहे. मग आता ज्याचा अगेन्स्टमध्ये मी ITI फाईल केली तो काय करेल, तो मला मारायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, की मी मेलो तर हा केस अख्खा बंद होऊन जाईल. ओके, तर हा जो अमेंडमेंट आहे, ठीक आहे, हा जी दुरुस्ती आहे ती कधी करण्यात आली, 2017मध्ये करण्यात आली. आणि त्यामुळे काय झालं तर बघा, जो ITI फाईल करतो ना त्याला आपण विसल ब्लोअर म्हणतो. ठीक आहे, शिटी वाजवणारा. ठीक आहे, विशल ब्लोअर त्याला म्हणतो. तर विशल ब्लोअरवरती अटॅक व्हायचा किंवा त्याचा मृत्यू व्हायचा चान्सेस खूप जास्त वाढून जातात. कारण ज्याचा विरोधमध्ये केला तो काय करेल, तो विसल ब्लोअरला मारायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. त्यानंतर 2018मध्ये अजून एक आपण दुरुस्ती आणली. आता ही दुरुस्ती खूप जास्त गाजली होती बरं का. काय केलं इथे तर बघा, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर जो आहे, ठीक आहे, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर जो आहे त्याचा आधी जो टेन्युअर होता, म्हणजे त्याचा जो काळ होता, ठीक आहे, तो फिक्स होता. त्याचे सॅलरीज वगैरे हा सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड नाही करायची. ठीक आहे. पण 2018मध्ये अमेंडमेंट आणलं. ठीक आहे, घटनादुरुस्ती नाही, फक्त दुरुस्ती केली कायद्यामध्ये. आणि त्याच्याने काय केलं तर आपला जो चीफ कमिशनर आहे, ठीक आहे, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आहे, त्याला निवडायचं, त्याचा काळ डिसाईड करायचा. काळ म्हणजे तो किती वेळेसाठी त्या सीटवरती राहील, त्याची सॅलरी डिसाईड करायची. ठीक आहे. हे सर्व अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला देण्यात आले. ठीक आहे. कोणाला देण्यात आले तर सेंट्रल गव्हर्नमेंटला देण्यात आले. ठीक आहे, सेंट्रलला देण्यात आले. कोणाकोणाचे तर स्टेट, ठीक आहे, राज्य आणि केंद्रामध्ये जो कोण इन्फॉर्मेशन कमिशनर असेल, ठीक आहे, त्याची अपॉइंटमेंट, त्याचा पगार, त्याचा टेन्युअर म्हणजे तो किती काळासाठी इथे राहील आणि त्याला तिथून हलवणे, हे सर्व अधिकार कोणाला देण्यात आले तर सेंट्रल गव्हर्नमेंटला देण्यात आले. ठीक आहे. ठीक आहे, सेंटरकडे ते सर्व पॉवर गेले. आणि त्याच्यामुळे काय झालं तर चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर, ठीक आहे, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर याची जी ताकद होती ना, याची जी पॉवर होती ना, ती कमी झाली. कारण जर यांनी काहीतरी विरोधात काम केलं तर डायरेक्ट याला रिमूव्ह करून टाकलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर आधीचा जो आपला एक फिक्स टर्म होता, जो आपला चीफ इलेक्शन कमिशनर आहे त्याच्यासाठी 5 वर्षाचा फिक्स टर्म होता. ठीक आहे, 5 वर्षाचा फिक्स टर्म होता, त्याला पण आता काढून टाकण्यात आला. आता गव्हर्नमेंट ठरवेल तोपर्यंत तो जागेवरती राहील. जर गव्हर्नमेंटला आवडलं नाही तर याला आपण काढून टाकायचं करणं. ठीक आहे. अजून काही इश्यू आहे ते आपण बघून घेऊया. लक्षात घ्या अजून काय काय प्रॉब्लेम आहे. सर्वात पहिला की चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर जो आहे, ठीक आहे, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर जो आहे त्याच्याकडे तेवढी जास्त ऑथॉरिटी नाहीच आहे. ठीक आहे, त्याच्याकडे तेवढी जास्त ऑथॉरिटी नाही की ITI ॲक्टच्या अंतर्गत जे काही डिसिजन आले त्याला तो इम्प्लिमेंट करू शकेल. समजा चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर किंवा इन्फॉर्मेशन कमिशनने एखादं तर सांगितलं बाबा तुम्हाला ही पब्लिक ऑथॉरिटी आहे, ठीक आहे, पब्लिक डिपार्टमेंट आहे, त्याला एवढं कम्पन्सेशन द्यावं लागेल करणं, तरी तो कम्पन्सेशन दिला का नाही दिला तर त्याच्या विरोधात काय करायचा, हे काही ऑथॉरिटी इन्फॉर्मेशन कमिशनकडे नाही आहे. ठीक आहे, त्यांच्याकडे रेकॉर्ड नाही आहे किंवा रेकॉर्ड कीपिंग प्रॅक्टिस ते फॉलो करत नाही आहे. ओके, स्टाफ नाही आहे पुरेसा ही सर्व माहिती प्रोव्हाइड करण्यासाठी. ओके, तर हे सर्व प्रॉब्लेम्स आहेत कुठे तर आपला इन्फॉर्मेशन कमिशनमध्ये आणि ITI ॲक्टमध्ये. ठीक आहे. आता ITI ॲक्ट आणि राईट टू प्रायव्हसी, ठीक आहे, ITI ॲक्ट आणि राईट टू प्रायव्हसी. ITI ॲक्ट काय म्हणतो की तुम्ही जे काही कार्य केले, ठीक आहे, त्याची इन्फॉर्मेशन पब्लिकला भेटली पाहिजे करणं. ठीक आहे. पण राईट टू प्रायव्हसी काय म्हणते बाबा, प्रत्येकाला स्वतःची जी काही माहिती आहे त्याला सेव्ह करायचा अधिकार आहे करणं. ठीक आहे, ती माहिती स्वतःकडे ठेवायचा अधिकार आहे, ते बाहेर नका काढायचं, म्हणजे ते नाही काढू शकत त्यांची इच्छा असेल तर. मग ITI आणि राईट टू प्रायव्हसी हे एकमेकांच्या विरोधात आहे. ठीक आहे. आता थोडीशी माहिती आपण घेऊया. तर लक्षात घ्या ITI जे आहे, ठीक आहे, ते पब्लिक राईटच्या विरोधात आहे. म्हणजे पब्लिक राईट म्हणजे काय तर माझा पर्सनल इंडिव्हिज्युअल राईट जो आहे, ठीक आहे, इंडिव्हिज्युअल राईटचा तो विरोधात आहे करणं. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता राईट टू प्रायव्हसी कशासाठी असते तर माझी लिबर्टी किंवा माझी पर्सनल लाईफमध्ये काय असेल तर त्याला सेव्ह करण्यासाठी राईट टू प्रायव्हसी असते. पण तो ITI काय म्हणतो बाबा प्रत्येक गोष्ट दे, ठीक आहे, तुझ्या खिशात किती पैसे आहेत, तू अधिकारी आहे ना, मग तुझ्या खिशात किती पैसे आहेत ते सुद्धा आम्हाला सांग करणं. ठीक आहे. मग असं करून काय होते तर एखाद्या अधिकारीला प्रेशराईज केलं जाऊ शकतो करणं. ठीक आहे. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे काय तर राईट टू इन्फॉर्मेशन, ठीक आहे, आणि ऑफिशियल सिक्रेसी ॲक्ट. राईट टू इन्फॉर्मेशन आणि ऑफिशियल सिक्रेसी ॲक्ट याच्यामध्ये फरक काय तर लक्षात घ्या. राईट टू इन्फॉर्मेशन काय सांगतं आपल्याला प्रत्येक माहिती भेटली पाहिजे. पण ऑफिशियल सिक्रेसी ॲक्ट जे 1923मध्ये आलं होतं, ठीक आहे, तो काय म्हणतो की तुम्ही नॅशनल सिक्युरिटी किंवा एस्पायनेज म्हणजे आपण ते काय म्हणतो त्याला जासूस असतं ना, जासूसी, ठीक आहे, जासूसी, तर याच्या रिलेटेड जे काही सिक्रेट्स आहेत ते तुम्ही स्वतःकडे ठेवू शकता. किंवा मग उद्या आपण सांगून देऊ बाबा पाकिस्तान आपलं म्हणजे डिफेन्स आहे, ठीक आहे, आपलं डिफेन्स आहे, मग डिफेन्समध्ये काय काय तुम्ही प्लेन वगैरे आहेत सर्व माहिती बाहेर काढा करणं. असं जर झालं तर आपलं जो विरोधी आहे, ठीक आहे, त्याला आपण सर्व माहिती पुरवतो आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपली नॅशनल सिक्युरिटी जे आहे त्याच्यावरती खतरा येऊ शकतो करणं. ठीक आहे. त्यामुळे आपण काय केलं, आता इथे कन्फ्लिक्ट आहे राईट टू इन्फॉर्मेशन आणि ऑफिशियल सिक्रेसी ॲक्टच्या अंतर्गत. तर ऑफिशियल सिक्रेसी ॲक्टच्या अंतर्गत जी काही महत्त्वाची, ठीक आहे, जी इन्फॉर्मेशन आहे ते आपण सेव्ह करू शकतो. ओके. आपण ITI ॲक्टचा जो सेक्शन 8
सबक्लॉज 2 आहे त्याच्यामध्ये सांगितलं पण आहे की बाबा OSAच्या अंतर्गत जी काही माहिती असेल, ठीक आहे, ती माहिती पुरवली जाणार नाही. ठीक आहे, ती माहिती काय पुरवली जाणार नाही. ओके, तर हे आपण बघितलं ITA विषयी. याची कृपया करून नोट्स बनवून घ्या, खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, याची नोट्स बनवून घ्या, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आर्टिकलसुद्धा, ठीक आहे, आर्टिकलसुद्धा खूप जास्त महत्त्वाचे आहे. ओके, गव्हर्नमेंटच्या अंतर्गत जी काही बॉडी किंवा डिपार्टमेंट वगैरे येईल ते सर्व पब्लिक ऑथॉरिटी या एक डेफिनेशनच्या अंतर्गत येतात करणं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. ओके, पुढे बघूया आपण अजून काही न्यूज आहे. ग.दि.मा. स्मारक आंदोलनात भाषा भगिनींचा एल्गार. ठीक आहे, तर आपल्याला ग.दि.मा. विषयी बघायचं आहे. ओके, तर माडगुळकर गजानन दिगंबर, ज्याला आपण ग.दि.मा. सुद्धा म्हणूया, हा खूप जास्त महत्त्वाचा आहे की याच्यावरती तुम्ही प्रश्न एक्सपेक्ट करू शकता कारण खूप जास्त गाजतं आजकाल. ठीक आहे, जन्म कुठे झाला होता तर शेतफळे सांगली जिल्ह्यात झाला होता. कधी झाला होता? 1 ऑक्टोबर 1919 झाला होता. ठीक आहे, मृत्यू कधी झाला होता तर पुणे येथे झाला होता. कधी झाला होता? 4 डिसेंबर 1977 झाला होता. ठीक आहे, मराठी कवी, पटकथा, संवाद लेखक ते होते. ठीक आहे, त्यानंतर त्यांचे शिक्षण कुठे झाले तर आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. आपल्याला माहिती आहे की मॅट्रिकची परीक्षामध्ये गणित विषय यांच्यामध्ये ते फेल झाले आणि त्यानंतर ते काय केलं त्यांनी तर चित्रपट व्यवसायात त्यांनी पदार्पण केलं. ठीक आहे, हंस पिक्चर या चित्रसंस्थेचा माननीय विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी छोट्या भूमिका करून माडगुळकरांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीचा आरंभ केला. ठीक आहे, कुठला होता तो पिक्चर? ब्रह्मचारी. ठीक आहे, लक्षात ठेवा. हां, आता ते गद्य आणि पद्य या दोघांमध्येही प्रसिद्ध होते. ठीक आहे, किंवा दोघांचेही ते रायटिंग करायचे, लिहायचे करणं. ठीक आहे, संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण खूप जास्त महत्त्वाचं. गीत रामायण हा फार लोकप्रिय होता. ठीक आहे, गीत रामायण बघा इथे, एक मिनटं. हां, ओके, हे बघा गीत रामायण. ठीक आहे, गीत रामायण हा खूप जास्त फेमस होता करणं. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं आपल्याला. आता त्यांच्यावरती ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांचे, ठीक आहे, हे संस्कार झाले होते. ठीक आहे, अजून काय महत्त्वाचं आहे तर त्यांची कविता. कविता कुठले कुठले होते? जोगिया, चार संगीतिका, काव्यकथा, गीत रामायण, गीत गोपाल, गीत सौभद्र. कथासंग्रह कुठले कुठले? कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप, चंदनी उदबत्ती. कादंबरी कुठली होती? आकाशाची फळे. आत्मचरित्र तर मंतरलेले दिवस, अजून ग.दि.मा. आणि वाटेवरल्या सावल्या. ठीक आहे, वाटेवरल्या सावल्या. ओके, ही गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे. आत्मचरित्र, वाटेवरल्या सावल्या. ठीक आहे, इथे पण लिहिलं आहे बघा, कारण हे आता न्यूजमध्ये खूप जास्त चाललं आहे. का हे आपल्याला महत्त्वाचं आहे की आपल्याला लक्षात ठेवायचं आहेच करणं. आपण याच्यावरती प्रश्न येईल असं एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर अजून पुढे बघूया काय महत्त्वाची न्यूज आहे. वेरूळ अजिंठा लेणी उद्यापासून पर्यटकांसाठी. आता अजंठा आणि एलोरा. ठीक आहे, वेरूळ आणि अजंठा. तर लक्षात ठेवा आपला जो सिलेबस आहे हिस्ट्रीचा, ठीक आहे, त्याच्यामध्ये आर्ट अँड कल्चर आहे, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सांगितलं गेलं आहे की अजंठा आणि एलोरा हे तुम्हाला वाचायचं आहे. मग आता इथे आपण अजंठा आणि एलोरावरती सर्व माहिती घेणार आहोत. ठीक आहे, एवढंच करा तरी चालेल, पण याची नोट्स बनवून घ्या. ठीक आहे, चला सुरुवात करूया. सर्वात आधी कुठलं आपण अजंता केव्सविषयी बोलूया. ठीक आहे, तर कुठे आहे अजंता केव तर सह्याद्री डोंगर रांगामध्ये आहे. ठीक आहे, सह्याद्री कुठे? वेस्टर्न घाटमध्ये. वाघोरा जी रिवर आहे, ठीक आहे, वाघोरा जी नदी आहे त्याचा किनाऱ्यावरती आहे. ठीक आहे, आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये तर औरंगाबाद. ओके, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. कुठलं? अजंता. अजंता औरंगाबाद. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. एकूण किती तिथे गुफा आहेत तर 29 गुफा आहेत. ठीक आहे, 29 गुफा. आणि ते कुठल्या धर्माशी निगडीत आहेत तर ते बुद्धिझम. ठीक आहे, बुद्धिझमशी ते रिलेटेड आहेत. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यापैकी 25 जे आहे ते विहार आहेत आणि 4 जे आहे ते चैत्य आहे. विहार म्हणजे काय तर जिथे ते साधू वगैरे राहतात. ठीक आहे, राहणारी जी जागा असते त्याला विहार म्हणतो. ठीक आहे, आणि जिथे ते लोक पूजापाठ वगैरे करतात. ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणू? त्यांना आपण चैत्य म्हणू. ठीक आहे, त्यांना काय म्हणायचं? चैत्य म्हणायचं करणं. ठीक आहे, कधी बनले होते तर 200 इसवी पूर्वी ते 650 वर्षापर्यंत. ठीक आहे, 200 BC to 650 AD. ओके, इसवी पूर्वी 200 ते इसवी 650 याचा दरम्यान बनले होते कुठले? अजंताचे लेणी. ठीक आहे, आता अजंताचे लेणी बनवण्यामागे कुठलं राजघराणं होतं ज्यांनी त्यांना सपोर्ट दिला होता तर वाकाटक. ठीक आहे, कोणी सपोर्ट केला होता? वाकाटक राजघराण्याने त्यांना सपोर्ट केला होता. आणि त्याच्यापैकी पण हरिसेना जो होता तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे, 29 जी गुफा आहेत. ठीक आहे, 29 गुफा जे आहेत त्यापैकी जे 5 आहेत. ठीक आहे, ते कधी तर ते हीनयान या काळामध्ये बनले होते. हीनयान काय आपण नंतर डिस्कस करणार लेक्चरमध्ये. ठीक आहे, बाकीचे जे 24 आहेत ते महायान या काळामध्ये बनले होते. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. हा अख्खा सेक्शन खूप जास्त महत्त्वाचा आहे. ओके, त्यानंतर जे फायान आहेत. ठीक आहे, काय नाव?
फायान आहेत, तर फायान हे चंद्रगुप्त द्वितीय, ठीक आहे, कोण? चंद्रगुप्त द्वितीय किंवा त्याला विक्रमादित्यसुद्धा म्हणूया, ठीक आहे. तर त्याच्या काळामध्ये आला होता आणि त्यांनी अजंता केव्हविषयी लिहिलं आहे करणं, ठीक आहे. तो चायनीज होता, ठीक आहे, ही सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर युएनसांग कधी आलं होतं? तर हर्षवर्धनच्या काळामध्ये आलं होतं. त्यांनी सुद्धा अजंता लेण्याविषयी त्याचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे करणं, ठीक आहे. आता अजंता लेणीमध्ये जी काही आपली काय म्हणूया पेंटिंग्स आहेत, ठीक आहे, चित्र आहेत, त्यांच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर ते जे चित्र आहेत ते फ्रेस्को, ठीक आहे, फ्रेस्को हे पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे. आता फ्रेस्को काय असते तर लक्षात घ्या. फ्रेस्कोमध्ये माती, ठीक आहे, माती घेतली जाते. त्यानंतर आपलं कावडंग असते, ठीक आहे. त्यानंतर राईस हस्क असतात. राईस हस्क म्हणजे जे तांदळाचा वरचा जो कवर असतो ना त्याला राईस हस्क म्हणतो. मग त्यांचं मिक्सचर केलं जातं, ठीक आहे, त्यांचं मिक्सचर केलं जातं आणि त्यानंतर त्याचं लिपाण केलं जाते, ठीक आहे. भिंतीवरती त्याला लिपलं जातं करणं. त्याच्यावरती नंतर चुना, ठीक आहे, चुना लावला जातो आणि ते जेव्हा ओलं असेल ना, ठीक आहे, भिंत जर ओली असेल ना तेव्हाच त्याच्यावरती हे रंगकामाला सुरुवात केली जाते, ठीक आहे, तेव्हाच त्याच्यावरती रंगकामाला सुरुवात केली जाते, ठीक आहे. मग त्याला काय म्हणतो आपण? फ्रेस्को, ठीक आहे, फ्रेस्को पेंटिंग म्हणू. आणि ती जी स्टाईल होती, ठीक आहे, त्या स्टाईलला काय म्हणायचं? तर त्या स्टाईलला टेम्पेरा स्टाईल म्हणायचं. काय म्हणायचं? टेम्पेरा स्टाईल, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. अजून महत्त्वाचं काय तर लक्षात घ्या की अजंता जे आहे, ठीक आहे, अजंता पेंटिंगमध्ये ब्लू कलर, ठीक आहे, निळा रंग जो आहे तो नाही आहे. अजंता लेणीमध्ये निळा रंग नाही आहे, ठीक आहे. आणि आपण जे बॉर्डर करतो, ठीक आहे, आता एखादं चित्र काढलं तर त्याला आपण बॉर्डर मारतो ना, तर ती बॉर्डर जी आहे ती लाल रंगाने केली गेली आहे, ठीक आहे. कुठल्या रंगाने केली गेली? तर लाल रंगाने केली गेली आहे, ओके. आता चित्रावरची जे चित्र काढले, ठीक आहे, तर त्याचं विषय काय होता? तर बुद्धा आणि त्याचं जे जीवन आहे त्याच्या रिलेटेड जे काही स्टोरीज आहेत, ठीक आहे, ज्यांना आपण जताका म्हणूया, ठीक आहे. बुद्ध आणि बुद्धाचं जीवनाशी रिलेटेड जे काही स्टोरीज आहेत, ठीक आहे, जे काही वार्ता वगैरे आहेत त्यांना आपण काय म्हणूया? जताका म्हणूया, ठीक आहे, जटाका स्टोरी. तर जताका स्टोरीच्या थीम घेऊन, ठीक आहे, जताका स्टोरीला लक्षात घेऊन ते सर्व पेंटिंग वगैरे काढण्यात आलेले आहेत. युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा कधी दिला? तर 1983मध्ये दिला. लक्षात घ्या, काल आपण डिस्कस केलं होतं की आता 40 झाले, ठीक आहे. 40पैकी 32 जे आहेत ते नॅचरल साईट आहेत, 7 जे आहेत ते कल्चरल साईट आहेत आणि 1 जे आहे ते मिक्स साईट आहेत. एक कुठली होती? ते कांचनजंगा, ठीक आहे, सिक्कीम येते. आधी 30 होते, आता 32 झाले. 2 कुठले ॲड झाले? तर ग्वाल्हेर, ठीक आहे, ग्वाल्हेर आणि ओरछा, ठीक आहे, ग्वाल्हेर आणि ओरछा हे आता ॲड झाले. पहिला जो शहर ॲड झाला होता तो कुठला होता? अहमदाबाद होता, ठीक आहे, अहमदाबाद होता. द सिटी ऑफ वॉलसुद्धा ज्याला म्हणतात. दुसरा होता जयपूर होता, द पिंक सिटी. तिसरा आहे ग्वाल्हेर आणि चौथा आहे ओरछा, ठीक आहे. यांना काय म्हटलं आहे? तर सिटी ऑफ फोर्ट्स. काय म्हटलं आहे? सिटी ऑफ फोर्ट्स, ठीक आहे. हे खूप जास्त महत्त्वाचं, आपण हे पण रिवाईज करून घेतला. आता अजून काही स्कल्पचर्स आहेत, ठीक आहे, म्हणजे काही प्रतिकृती बांधली आहे तिथे, ठीक आहे, तर त्यांच्याविषयी माहिती घेऊया. तर सर्वात लक्षात घ्या, पहिले जे केव नंबर 1 आहे, ठीक आहे, केव नंबर 1 आहे तिथे त्रिभंगा, ठीक आहे, त्रिभंगा पोश्चर दिलं गेलं आहे बोधिसत्वामधलं, ठीक आहे. बोधिसत्वामधले जे त्रिभंगाज आहेत तिथे त्यांना बनवलं गेलं आहे इकडनं. तर त्रिभंग कुठले कुठले आहे ते बघून घ्या. वज्रपाणी, मंजुश्री आणि पद्मपाणी, ठीक आहे. काय काय? वज्रपाणी, मंजुश्री आणि पद्मपाणी, ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. वज्रपाणी काय सांगतो? तर बुद्धाची ताकदविषयी सांगतो, ठीक आहे. मंजुश्री काय सांगतो? तर बुद्धाच्या विजडमविषयी सांगतो, ठीक आहे. विजडम म्हणजे फ्रीडमविषयी सांगतो तो. त्यानंतर पद्मपाणी काय सांगतो? तर बुद्धाच्या कंपॅशनविषयी सांगतो, ठीक आहे. कशाविषयी सांगतो? कंपॅशनविषयी. आता याचे ॲक्च्युअल मिनिंग काय आहे ते तुम्ही मराठीमध्ये एकदा गुगल करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर केव नंबर 16 जी आहे, ठीक आहे, केव नंबर 16 जी आहे तिथे डाईंग प्रिन्सेसची एक प्रतिकृती आहे, पेंटिंग आहे, हां का, डाईंग प्रिन्सेसची पेंटिंग आहे तिथे. त्यानंतर केव नंबर 26 जी आहे, ठीक आहे, गुफा नंबर 26 जी आहे तिथे काय आहे? तर बुद्धाचं महापरिनिर्वाण, ठीक आहे, महापरिनिर्वाण हे दर्शवलेलं आहे. नोट करा हां का ही सर्व गोष्टींना. त्यानंतर केव नंबर 19 किंवा गुफा 19मध्ये काय आहे? तर तिथे नागा किंग आणि त्याचं जे मंत्रिमंडळ म्हणजे त्यांनी जे दरबार भरवलं होतं त्याच्याविषयी त्याची पेंटिंग बनवली गेली आहे करणं, ठीक आहे. त्यानंतर अजून शिबी जताका, कुठलं? शिबी जताका. आणि अजून एक म्हणजे मत्री पोशाका जतका, ठीक आहे, मत्री पोशाका जतका. तर यातले जे काही सीन्स वगैरे आहेत ते सुद्धा दोरले गेलेत कुठे किंवा ते सुद्धा काढले गेलेत कुठे? तर ते अजंता लेण्यामध्ये. खूप जास्त महत्त्वाचं ही सर्व माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण एलोरा केव्स विषयी बघून घेऊया, ठीक आहे. एलोरा केव कुठे आहे? तर एलोरा केवसुद्धा हा सह्याद्री डोंगर रांगेमध्ये आहे, ठीक आहे. 100 किलोमीटर लांब आहेत. कुठून? तर अजंता केवपासनं, ठीक आहे. अजंताची जी लेणी आहे तिथून 100 किलोमीटर अंतरावरती आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे किती केव्ज आहेत? इथे किती गुफा आहेत? तर टोटल 34 आहे. त्यापैकी 17 जे आहेत, ठीक आहे, ते हिंदुइझम किंवा ब्राह्मनिझम याच्याशी रिलेटेड आहेत.
12 बुद्धिस्टशी रिलेटेड आहे आणि 5 आहेत ते जैन धर्माशी हा रिलेटेड आहेत करणं. ठीक आहे. 1 ते 12 जे आहे, गुफा नंबर 1 ते 12 ते बुद्धिझमशी रिलेटेड आहे. गुफा नंबर 13 ते 29 जे आहे ते हिंदू धर्माशी रिलेटेड आहेत. आणि गुफा नंबर 32 ते 34 जे आहेत ते जैन धर्म. आणि जैनमध्ये पण कुठला तर दिगंबर. ठीक आहे, दिगंबर सेक्ट. ओके, याच्याशी ते रिलेटेड आहे. ओके, आता कधी बनलं होतं त्याच्याविषयी माहिती घेऊया. तर 5व्या सदीपासून ते 11वी सदी. ठीक आहे, 5व्या सदीपासून ते 11वी सदी याच्या दरम्यान बनलं होतं काय तर आपलं हे एलोराची गुफा. ठीक आहे. आता एलोराची गुफा जी आहे तर तिलासुद्धा 1983मध्ये हा युनेस्कोचा दर्जा, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा भेटलेला आहे कारण. ठीक आहे. आता इथे कुठले कुठले म्हणजे प्रॉमिनंट स्कल्पचर्स आहेत. ठीक आहे, किंवा कुठली कुठली प्रतिकृती आहे जे महत्त्वाचे आहे तर त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. गुफा नंबर 10 जी आहे. ठीक आहे, गुफा नंबर 10 जी आहे तिला विश्वकर्मा गुफा. ठीक आहे, विश्वकर्मा केव असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला? विश्वकर्मा केव असं सुद्धा म्हणतात. आणि तिथे जे बुद्ध आहेत ठीक आहे ते बसलेले आहेत कुठल्या मुद्रामध्ये तर व्याख्यान मुद्रामध्ये. ठीक आहे, हे सुद्धा आपण बघणार आहोत मुद्रास काय आहेत करणं. सध्या लक्षात ठेवा केव नंबर 10 जे आहे त्याला विश्वकर्मा केव म्हणूया आपण. ठीक आहे, आणि तिथे बुद्ध जे आहेत ते व्याख्यान मुद्रामध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या मागे एक बोधी ट्री आहे. ठीक आहे, त्यांच्या मागे काय आहे तर बोधी ट्री आहेत करणं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर केव नंबर 14 जे आहे. ठीक आहे, केव नंबर 14 किंवा गुफा नंबर 14 जे आहे त्याला काय म्हणतो आपण किंवा त्याच्यामध्ये ती जी आहे ते रावण की खाई. ठीक आहे, रावण की खाई या विषयावरती ती अख्खी अवलंबलेली आहे करणं. ठीक आहे. त्यानंतर केव नंबर 15 ये दशावतार टेम्पल आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, केव नंबर 15मध्ये काय आहे दशावतार टेम्पल आहे करणं. केव नंबर 16 जो आहे. ठीक आहे, गुफा नंबर 16 जी आहे त्याला काय म्हणतो आपण तर त्याला कैलाश टेम्पलसुद्धा म्हणू. ठीक आहे, काय म्हणतो आपण कैलाश टेम्पल. ठीक आहे. आता ते जे आहे ते भगवान शिवजी. ठीक आहे, शिवजी जे आहेत त्यांना डेडिकेटेड केलं आहे. कोणी बांधलं आहे ते तर लक्षात घ्या, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. राष्ट्रकूटाचा राजा होता कृष्णा 1 किंवा कृष्णा पहिला. ठीक आहे, राष्ट्रकूटा किंग कृष्णा 1 यांनी हा कृष्णा टेम्पल बांधलेला आहे. ठीक आहे, एकदा गुगल करा आणि पिक्चर बघून घ्या की कसं आहे करणं कृष्णा टेम्पल करणं. ठीक आहे, ओके. आणि त्या कृष्णा टेम्पलमध्येच रावणा शेकिंग माउंट कैलाश. ठीक आहे, काय रावणा शेकिंग माउंट कैलाश याची सुद्धा प्रतिकृती आहे. ठीक आहे, रावणा शेकिंग माउंट कैलाश. ठीक आहे, गुगल करा तुम्हाला समजेल, पिक्चर दिसेल तर ते आयडिया येईल की बाबा नक्की कसं आहे करणं. बाकी असंच जर तुम्ही बघत गेलं तर ते लक्षात राहणार नाही. ठीक आहे. त्यानंतर केव 19. ठीक आहे, गुफा नंबर 19 आहे त्याला काय म्हणतो आपण धुमार लेणी म्हणतो. केव नंबर 21 गुफा नंबर 21 त्याला काय म्हणतो रामेश्वर टेम्पल. गुफा नंबर 32 जी आहे त्याला इंद्रसभा आणि गुफा नंबर 33ला जगन्नाथ सभा. ठीक आहे, आता ही जे दोन आहे इंद्रसभा आणि जगन्नाथ सभा ही जैन धर्माशी रिलेटेड आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. इंद्रसभा आणि जगन्नाथ सभा जे आहे ते जैन धर्माशी रिलेटेड आहेत. ठीक आहे, तर ही होती माहिती अजंता आणि एलोराविषयी. पटापटा नोट्स बनवून घ्यायचे. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं आणि याचं बाहेरचं विचारलं जाणार नाही मोस्टली. ठीक आहे, म्हणजे 95% याचं बाहेरचं विचारलं जाणार नाही कारण इथे आपण सर्व माहिती कव्हर केली आहे अजंता आणि एलोराविषयी. ठीक आहे, पुढे बघूया अजून काही न्यूज आहे तर हो, कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द. ठीक आहे, तर आपल्याला काय बघायचं आहे आपल्याला बघायचं आहे सहकारी बँकाविषयी. ठीक आहे, तर थोडीशी माहिती घेऊया आपण. सहकारी बँकला आपण मराठीमध्ये काय म्हणतो तर मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला सहकारी बँकला मराठीमध्ये आपण म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो तर इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो कॉपरेटिव्ह बँक. काय म्हणतो आपण त्याला तर कॉपरेटिव्ह बँक म्हणतो. ठीक आहे, आता कॉपरेटिव्ह म्हणजे काय तर सहकार. ठीक आहे, सर्व लोक इथे एकत्र येतात, ते स्वतःची पुंजी एकत्र आणतात आणि अशी बँक वगैरे प्रस्थापित करतात. ठीक आहे, ज्या लोक एकत्र आली त्यांना लोन पाहिजे असेल तर ही सहकारी संस्था नंतर त्यांना लोन देते. फक्त मेंबर्सच नव्हे तर इतर कोण बाहेरून आलं असेल त्यालासुद्धा ते लोन देतात. परंतु जे प्रारंभिक भांडवल वगैरे असतात ठीक आहे तर ते सहकारी म्हणजे सहकारी बँकेमध्ये प्रारंभिक भांडवल कोण आणतं तर ते सहकारी बँकेचे जे मेंबर्स असतात ते सुद्धा प्रारंभिक भांडवल घेऊन येतात करणं. ठीक आहे, आता लक्षात घ्या स्टेट कॉर्पोरेटिव्ह सोसायटी ॲक्ट. काय म्हटलं मी स्टेट कॉर्पोरेटिव्ह सोसायटी ॲक्ट याचा अंतर्गत ही जी काही कॉर्पोरेट बँक्स आहेत ते रजिस्टर होतात. ठीक आहे, मी काय म्हटलं रजिस्टर कुठे होतात किंवा रजिस्टर कुठल्या कायद्याने होतात तर स्टेट कॉर्पोरेटिव्ह सोसायटी ॲक्ट म्हणजे सोसायटी ॲक्टचा अंतर्गत ते रजिस्टर होतं. ठीक आहे, जर एका राज्यामध्ये असतील किंवा एका राज्याचे लोकांनी मिळून बनवली असेल तर त्याला रजिस्टर करण्यासाठी कोणाकडे जावं लागतं स्टेट कॉर्पोरेटिव्ह रजिस्ट्रारकडे जावं लागतं. ठीक आहे, एकापेक्षा जास्त जर आले असतील लोक एकत्र. ठीक आहे, काय म्हटलं मी की एकापेक्षा जास्त राज्यामध्ये जर ते पसरली असेल किंवा एकापेक्षा जास्त राज्यातील लोक एकत्र येऊन ते बनवत असेल तर त्याला आपण कुठे रजिस्टर करावं लागतं तर
सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्ट्रारकडे ते आपल्याला रजिस्टर करावी लागते करणं. ठीक आहे. कार्यकार कोण बघतो किंवा त्यांच्यावरती रेग्युलेशन कोणाचा असतो? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं. म्हणून याला काय म्हणतो? ड्युअल रेग्युलेशन म्हणतो आपण. ठीक आहे. परंतु आता हे ड्युअल रेग्युलेशन काढण्यात आलेलं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आता हे ड्युअल रेग्युलेशन काढण्यात आलेलं आहे. ठीक आहे. रेग्युलेशन कुठल्या ॲक्टच्या अंतर्गत होते? तर ते महत्त्वाचं आहे. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 आणि बँकिंग लॉ कॉपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1955चा अंतर्गत हा आपलं रेग्युलेशन वगैरे करतो. कोण? तर RBI करतो. ठीक आहे. आधी ड्युअल रेग्युलेशन होता. ठीक आहे. परंतु आता जुलै मला वाटेपर्यंत 2020मध्ये ठीक आहे ऑर्डिनन्स काढण्यात आला होता. ठीक आहे. ऑर्डिनन्स म्हणजे काय? तर अध्यादेश काढण्यात आला होता. कलम 123च्या अंतर्गत प्रेसिडेंटने ऑर्डिनन्स काढला आणि त्यांनी सांगितलं की ड्युअल रेग्युलेशन जे आहे, ठीक आहे, दुहेरी जे व्यवस्था आहे त्याला संपवा आणि त्याच्या जागेवरती सर्व जे आहे ते RBIच्या अंतर्गत द्या. कारण आपल्याला माहिती आहे की ही सहकारी संस्था जे खूप जास्त फेल होत आहेत करणं. ठीक आहे. तर ऑर्डिनन्स काढायचं जे आपलं प्रेसिडेंटला, ठीक आहे, राष्ट्रपतीला जे अधिकार आहे ते कशामध्ये आहे? ते कलम 123मध्ये आहे. तसंच अधिकार गव्हर्नरला सुद्धा आहे. ते कशामध्ये आहे? तर कलम 213मध्ये आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघूया. आता कॉर्पोरेटिव्ह बँकचे फीचर्स काय काय असतात, म्हणजे महत्त्व काय काय आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, त्याच्यामध्ये जी लोक एकत्र येऊन बनवली आहे, ठीक आहे, तेच लोक त्याचे काय म्हणूया त्याला ओनरसुद्धा असतात. ठीक आहे. ओनरसुद्धा असतात. म्हणजे जे काही लोक एकत्र येऊन ती बनवतात, ठीक आहे, सहकारी संस्था, तर तीच लोक त्याचे ओनरसुद्धा असतात. ठीक आहे. त्याचे मालकसुद्धा असतात. त्यानंतर एवढे सर्व लोक मालक आहेत, त्यामुळे काय होतं? तर इथे डेमोक्रेसी येते. ठीक आहे. डेमोक्रेसी येते. म्हणून कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये 1 पर्सन 1 वोट. ठीक आहे. एक माणसाचा एक वोट. ठीक आहे. हा प्रिन्सिपलवरती ते लोक काम करतात. म्हणजे प्रत्येकाला काय असते? अधिकार असते वोट करायचं, जे काही मेंबर्स आहेत त्यांना. ठीक आहे. आणि त्यामुळे काय होतं? तर त्यामुळे डेमोक्रेसी वाढते. ठीक आहे. काय होते? डेमोक्रेसी वाढते. प्रॉफिट अलोकेशन कसं होतं? तर ज्याचं जेवढं भाग, ठीक आहे, ज्या माणसाचं जेवढं भाग, एकाने 100 टाकले, दुसऱ्याने 10 टाकले. ठीक आहे. आता समजा प्रॉफिट झाला असेल 1000चा, ठीक आहे, 1000चा, तर त्याचा अनुसारच त्यांना वाटण्यात येते. ठीक आहे. म्हणजे 10:1 या फॉर्मॅटमध्ये त्यांना काय करेल? तर पैसे वाटण्यात येईल करणं. ठीक आहे. 11 रुपयाचा प्रॉफिट झाला असेल तर याला 10, याला 1 रुपया, म्हणजे ज्याची जेवढी भांडवल त्याला तेवढा प्रॉफिट. ठीक आहे. फायनान्शियल इन्क्लुजन होतो. सर्व गावात पातळीतील लोक आहेत ते एकत्र येऊन इथे राहतात करणं किंवा एकत्र येऊन ते संस्था निर्माण करतात. त्यामुळे काय होते? तर फायनान्शियल इन्क्लुजन होतो करणं. ठीक आहे. पैशाच्या बाबतीत जे काही लोकांना पार्टिसिपेशन इथे वाढतो करणं. ठीक आहे. ॲडव्हान्टेजेस काय आहेत? तर ॲडव्हान्टेजेस आपल्याला बघायला गेलो तर जी काही गाव पातळीवरती, ठीक आहे, गाव पातळीवरती काय असते? तर बँकिंग सिस्टम नसते. मग तेव्हा तिथे बँकिंग हा एक प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं? तर कॉर्पोरेटिव्ह सोसायटी करतात. गाव पातळीवर आपण बघितलं तर तिथे मनी लेंडर्स असतात. ठीक आहे. सावकार असतात आणि सावकारकडे लोन घेतली म्हणजे विषय संपला. ठीक आहे. मग सावकारचा दुसरा पर्याय म्हणून हे कॉर्पोरेटिव्ह सोसायटीज जे आहेत ते तिथे काम करतात. ठीक आहे. रुरल एरियामध्ये जिथे बँक वगैरे जात नाही, ठीक आहे, बँक वगैरे जिथे त्यांना प्रॉफिट दिसत नाही म्हणून ते रुरल एरियामध्ये किंवा गाव पातळीवरती जात नाही. मग तेव्हा तिथे ही जी कॉर्पोरेटिव्ह बँकिंग आहे ते महत्त्वाचा रोल प्ले करतात करणं. ठीक आहे. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे तर एखाद्या व्यक्तीने जर लोन उचलला, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने जर लोन उचलला तर तो काय करतो? तो स्वतःचा पर्सनल, ठीक आहे, स्वतःसाठी ते सर्व पैसा खर्च करतो. परंतु जर लोक एकत्र येऊन, ठीक आहे, एकत्र येऊन जर काम करत असेल तर प्रत्येकजण काय म्हणतो? एकमेकांना रिस्पॉन्सिबल असतो ना. जर यांनी पैसे खर्च केले तर त्यांना बाकीच्यांना उत्तर द्यावं लागतं. मग काय होतं त्याच्यामुळे? की व्यर्थ खर्च कमी होतो. ठीक आहे. व्यर्थ खर्च जो आहे तो कमी होतो. ठीक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे करणं. अजून दुसरं काय? तर जी गाव पातळीवरती लोक आहेत, ठीक आहे, त्यांना आता सेविंग्स वगैरे करायचे असेल तर त्यांना सेविंग वगैरे करण्यासाठी कुठेच काय म्हणजे उपलब्ध नाही आहे. ठीक आहे. ते कुठे सेविंग करणार? मग तशा वेळेला ही कॉर्पोरेटिव्ह बँकिंग्स आहेत ते आपल्याला एक जागा देऊ शकते. बाबा तुम्ही आमच्याकडे तुमची सेविंग वगैरे असेल ते करा. तसंच आमच्याकडनं तुम्ही लोन घ्या, लहान मोठे लोन पाहिजे असेल तर. आता गाव पातळीवरती लोकांकडे तेवढं काही सिक्युरिटी नसते करणं. ठीक आहे. जमीन जायदाद एवढं काही नसते. मग त्यांना जर लोन पाहिजे असेल तर काय बँक तर लोन देणार नाही. मग त्यावेळेला हे कॉर्पोरेटिव्स हे मदत करतात करणं. ठीक आहे. कॉर्पोरेटिव्हमध्ये जर तुम्ही पैसे ठेवले तर ते लोक हायर इंटरेस्ट पण देतात करणं. ठीक आहे. व्याजसुद्धा जास्त देतात करणं. ठीक आहे. मग त्यामुळे लोक काय करतात? त्याच्याकडे खेचली जातात की बाबा हे तर बाबा जास्त देतोय करणं. ठीक आहे. आता गाव पातळीवरती सर्व मित्रमंडळी एकत्र येऊन हे बनवतात. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की नवीन जी मेथड्स वगैरे आहेत, ठीक आहे, किंवा इतर गावातली लोकांशी त्यांचे संबंध होतो. ठीक आहे. संपर्क होतो. मग त्यामुळे आणि पैसा आल्यामुळे काय होतं? तर फार्मिंग सेक्टर जे आता आपल्याला माहिती आहे की 70% ऑफ द रुरल पॉप्युलेशन, मी तर म्हणून 90% ऑफ द रुरल पॉप्युलेशन जे आहे ती आता पण शेतीवरती अवलंबून आहे. परंतु त्यांच्याकडे पैसा वगैरे आला तर ते काय करतील? तर शेतीमध्ये उत्क्रांती आणायचं ते काम करू शकतात करणं. मग इथे सहकारी संस्था या त्यांना मदत करतात. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय काय? प्रॉब्लेम बघून घेऊ पटापट आपण. ठीक आहे.
लक्षात घ्या, प्रॉब्लेममध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम तर काय आहे, तर सहकारी संस्था जी आहे, ठीक आहे, किंवा सहकारी बँक्स जे आहेत, तर त्यांच्याकडे तेवढी मोठी भांडवल नसते की ते मोठा जे काही प्रोजेक्ट आहेत, ठीक आहे, त्यांना ते व्याज देऊ शकणार त्यांना. तसंच लहान जे व्यापारी वर्ग असेल, ठीक आहे, त्यांना जर लोन दिलं तर ते परतफेड करण्याची त्यांची म्हणजे तयारी नसते कधी कधी, किंवा यांचे पैसे लोकांना लोन देण्यामध्ये अटकलेले असतात, ठीक आहे. मग त्यामुळे काय होतं, तर सहकारी संस्था चालवणे, ठीक आहे, ह्या पुढे जाऊन थोडंसं मुश्किल होते करणं. अजून महत्त्वाचं बोललं तर काय, तर लक्षात घ्या की यांचा जो एक बेस असतो ना, ठीक, यांचा जो एक बेस असतो, ओके, तो लिमिटेड असतो, ठीक आहे. म्हणजे जास्त पैसा नाही आहे. जे काही सहकारी संस्थेमध्ये लोकांनी जे काही पैसा टाकला आहे त्यांचा एकमेकांवरती विश्वाससुद्धा एक महत्त्वाचा रोल प्ले करतो करणं, ठीक आहे. मग त्यामुळे काय होतं, तर यांच्या फंक्शनिंगमध्ये अडथळा येतो, ठीक आहे. तसंच कधी कधी पॉलिटिशियन्स येऊन जातात की बाबा हा आपला माणूस आहे, याला लोन देऊन टाक. लोन तर दिली पण परतफेडचं काय, ठीक आहे, ते परतफेड करत नाही. ओके, लहान शेतकऱ्याला जर लोन दिलं तर त्याच्याकडे तेवढं उत्पन्न नसतं की ते परतफेड करू शकतो करणं. मग त्यामुळे इथे हा जे सहकारी संस्था जे असतात, ठीक आहे, त्यांचा फेल व्हायचा चान्सेस खूप हाय असतो, ठीक आहे. सहकारी संस्था जे असतात त्यांचा फेल व्हायचा चान्स जे आहे ते खूप जास्त असतो करणं, ठीक आहे. त्यानंतर अजून काय, तर लॉंग टर्म क्रेडिट ते देऊ शकत नाही, ठीक आहे. व्याज, ठीक आहे, आमच्याकडे पैसा आहे पण आम्ही एकदम खूप लांब समयसाठी तुम्हाला 15, 20, 25 वर्षासाठी तुम्हाला देऊ शकत नाही, कारण तेवढी मोठी अमाऊंट जर आम्ही तुम्हाला दिली तर इतर लोकांना आम्ही काय देणार करणं, ठीक आहे. आम्ही पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून राहू ना, जर एखादी मोठी लोन आम्ही काढून दिली तर, ठीक आहे. तर हा सुद्धा प्रॉब्लेम असतो. अजून एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की सहकारी संस्था किंवा सहकारी बँक्स जे आहे, ठीक आहे, ते भारताचं काही क्षेत्रामध्येच ते एकदम खूप जास्त चांगल्या प्रकारे काम करतात, ठीक आहे. आता मी सांगितलं की बाबा नॉर्थ ईस्ट स्टेट, ठीक आहे, 7 सिस्टर अँड ब्रदर, तर नॉर्थ ईस्ट स्टेट, तर त्याच्यामध्ये तर सहकारी संस्था नाही असं आहे करणं, ठीक आहे, किंवा खूप कमी प्रमाणात आहे. मग हा रिजनल डिस्पॅरिटीसुद्धा आपल्याला दिसून येते करणं, ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की ड्युअल रेग्युलेशन आहे. ड्युअल रेग्युलेशन म्हणजे काय, तर केंद्र आणि आपलं हे म्हणजे राज्य आणि RBI दोन्ही त्याच्यावरती कंट्रोल करत होती, परंतु आता ते संपवण्यात आलं आहे, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर ड्युअल रेग्युलेशन जे आधी होतं त्याच्यासाठी 2 कमिटीसुद्धा काढली गेली होती कारण की आपली एक होती ती आर गांधी, ठीक आहे, काय आर गांधी यांची एक कमिटी होती. त्यांनी सांगितलं होतं की बाबा हे ड्युअल रेग्युलेशन खतम करा आणि जे काही त्यांचं कॉर्पोरेटिव्स आहेत त्यांना स्मॉल फायनान्स बँक्स आहेत, ठीक आहे, जे चांगलं काम करत नाही मग त्यांच्याजोडी त्यांचं मर्जिंग करून घ्या. त्यानंतर दुसरी एक कमिटी होती ती एच मालेगाव होती. दुसरी कमिटी होती एच मालेगाव, ठीक आहे, लक्षात ठेवा, आर गांधी आणि एच मालेगाव कमिटी होती, ठीक आहे. तर एच मालेगाव कमिटीने सुद्धा रेकमेंड केला होता की बोर्ड ऑफ मॅनेजमेंट जे असतात, ठीक आहे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट जे असतात त्यांचं प्रॉपर इलेक्शन वगैरे व्हायला पाहिजे करणं, ठीक आहे, त्यांचं प्रॉपर इलेक्शन व्हायला पाहिजे. मग ही 2 कमिटी ज्यांनी चांगलं करण्यासाठी काही रेकमेंडेशन दिले होते. तुम्ही इथून वाचू शकता, PDF आपली याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी ठेवून देईल का नाही, ठीक आहे. ओके, तर पुढे जाऊया. हे आपण बघितलं कॉर्पोरेट बँकिंगविषयी, ठीक आहे, सहकारी बँकाविषयी. तर ही जे व्हिडिओ आहे ती आधीच 1 तासाचा वर गेली आहे, ठीक आहे. मग आपण या डिस्कशनमध्ये इथेच थांबूया. अजून एक व्हिडिओ येणार आहे, ते मी नंतर अपलोड करून टाकेन, ठीक आहे. मग आजच्या डिस्कशनचे 2 व्हिडिओज आहेत, लक्षात घ्या. 7 तारीख आपलं 9 तारीख 9 डिसेंबर, ठीक आहे, 9 डिसेंबरचे 2 व्हिडिओज आहेत. ओके, दुसरी व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन, ठीक आहे. पण ते व्हिडिओसुद्धा बघा आणि त्याच्यातनं सुद्धा नोट्स बनवून घ्या. धन्यवाद.